सत्र घेणारी तुमची जिव्हाळ्याची सुप्रजा संस्था आज आपल्याकडे तुमच्या अनेकांच्या परिचयाच्या असणाऱ्या नियती चितालिया या आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आहेत. तुमच्या खरं तर त्या सगळ्यांच्या ओळखीच्या आहेतच, तरी सुद्धा मी त्यांची थोडक्यात आपल्याला ओळख करून देते. डॉक्टर नियती चितालिया या गेली 37 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतायत. पंचकर्म ही त्यांची स्पेशालिटी. त्याचबरोबर वजन कमी करणं, डायबिटीस, थायरॉइड, बीपी, पीसीओडी या रोगांवर त्यांचा विशेष अभ्यास देखील आहे. डॉक्टर नियती चितालिया यांचे बरेच टीव्ही शो, रेडिओ शो झालेले आहेत. मनोरमा प्रकाशनासाठी त्यांनी 7 पुस्तकं लिहिलेली आहेत. तसंच त्या खूप चांगल्या समुपदेशक सुद्धा आहेत. तर आज आपण डॉक्टर नियती चितालिया यांच्याबरोबर 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना येणाऱ्या समस्या या महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. खरं तर आपले प्रश्न आमच्याकडे आलेले आहेतच, पण या सत्रादरम्यान जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की चॅट बॉक्समध्ये पाठवावेत. आम्ही ते सत्राच्या शेवटी नक्की घेऊ. एवढंच लक्षात घ्यायचंय की जे आपण प्रश्न विचाराल ते विषयाशी सुसंगत असावेत. मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर नियती चितालिया या सुप्रजा संस्थेच्या काउन्सिलिंग ग्रुपच्या ऍडवायझर आहेत. तर सुरुवातीला आपण या संस्थेविषयी त्यांच्याकडूनच माहिती करून घेऊया आणि या चर्चेला सुरुवात करूया. नियतीताई, या वेबिनार मध्ये आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार सुचेताताई. नमस्कार. सो आम्हाला सुप्रजा संस्थेविषयी थोडक्यात माहिती हो, सांगा. हो, कारण आपल्या हल्ली ग्रुपमध्ये खूप नवीन लोक आलेली आहेत. तर हं, सुप्रजाचे काय काय उद्देश आहेत आणि सुप्रजा कुठे कुठे कार्यरत आहे. साधारण 2020 पासून सुप्रजाचे हे पेरेंटिंग प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये वयोगटाप्रमाणे आम्ही मुलांची एक वयोगट केलेला आहे. म्हणजे हं. पहिलं म्हणजे चाहूल नवीन, नवीनच बाईला जर का गरोदर राहिलेली आहे तर त्यांचे ग्रुप आहेत चाहूल नवीन. नवीन मूल जन्मल्यापासून 3 वर्षाचं होईपर्यंत नाते नवे. हा, 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत बहर नवा. हा. 7 पासून 12 वर्षांपर्यंत विश्व नवे. हं, आणि 12 पासून पुढचा म्हणजे आज जो आपला वयोगट आहे तो क्षितिज नवे. हं. असे हे वयोगटाप्रमाणे ग्रुप आहेत. अच्छा. त्याचप्रमाणे ह्या ग्रुप्समध्ये काही काही गोष्टी कॉमनली शेअर होतात. म्हणजे हं. उदाहरणार्थ सुभाषिता आहे, सुभाषित माला अच्छा. जी आहे ती सगळ्या हं. ग्रुपमध्ये कॉमनली शेअर होते. पण अच्छा. त्याच्याबरोबर यश म्हणजे काय, मुलांना लहान मुलांच्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात, मोठ्या मुलांच्या गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळे ती अच्छा. कथामाला, संस्कारमाला, हं, हं. गीतमाला हे सगळं वेगळ्या वेगळ्या वयोगटाप्रमाणे त्या त्या ग्रुपमध्ये घातलं जातं. अच्छा. आत्ताच आमची एक 60 गोष्टींची तोतोचानची गोष्टीची मालिका आत्ताच नुकतीच संपलेली आहे. अच्छा. त्या 60 गोष्टींना सगळ्या ग्रुप्स मध्ये आम्ही इक्वली शेअर करायचो. कारण त्या हं, गोष्टी जरी नाते नवे ह्या ग्रुपसाठी नव्या असल्या किंवा हं, हं, त्यांच्याशी त्यांचा विशेष संबंध नसला तरी हं. आया ऐकून पुढे मुलांना सांगू शकतात. कुठेतरी अच्छा. त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये राहाव्यात अशा हा, अर्थाने. हा, हा, हा. आणि तोत्ताचानकडनं आपण संदेश काय घ्यावा, असं हं, मध्ये हं, मध्ये 10 गोष्टी झाल्यानंतर ह्याच्यातनं आपण काय संदेश घ्यावा असा हं, पण हं, एक आम्ही त्याच्यामध्ये एक गोष्ट मध्ये घातली होती. हं, हं, तर हं, अशा हं. पद्धतीने कथामाला, संस्कारमाला, गीतमाला अशा प्रकारचे आमचे वेगळे वेगळे उपक्रम असतात. अच्छा. त्याचप्रमाणे जर का आता समजा आषाढी एकादशी आहे तर हं, तुमच्या हं, मुलांनी खूप छान तयारी वगैरे केली तर आपलं फेसबुक हं. पेरेंटिंग पेज आहे. आम्ही अच्छा. एनकरेज करतो सगळ्या पालकांना की तुम्ही फेसबुक पेरेंटिंग पेज वरती ते घाला, म्हणजे तुमच्या मुलांचं हं, कौतुक होईल घरामध्ये. हं, हं, त्याचप्रमाणे हं. युट्यूब जर आम्हाला पाठवलं तर आपल्या युट्यूब चॅनल आहे, तर युट्यूब चॅनलवर आम्ही ते घालतो. आपल्या हं, युट्यूब हं. चॅनलचं नाव सुप्रजा चॅनलच आहे. तर अच्छा. ज्यांनी तो सबस्क्राईब केला नसेल त्यांनी तो सबस्क्राईब करावा, हं, लाईक हं. करावा, कमेंट करावी. आपले काही सजेशन्स असतील तरी ग्रुपमध्ये आम्हाला सांगावेत, कारण आम्ही ओपन टू सजेशन्स आहोत. कोणी आम्हाला अच्छा. सांगितलं की तुम्ही हे नवीन करा, असं करा, तर आम्ही हं, हं. त्याच्यावर विचार करतो आणि ते ह्याच्यामध्ये घालायचा प्रयत्न नेहमीच करत असतो. तर नक्की. त्यामुळे असे हे आमचे सगळे उपक्रम असतात. आता हा जो क्षितिज नवेसाठी उपक्रम हा आम्ही 10वी-12वीच्या साठी घेतो, हे हं, आम्ही सलग 3 वर्ष पालकांची शाळा, प्रश्न तुमचे हं, उत्तर आमचे असं घेत हं. आलोय. आणि अच्छा. आता हल्ली काय झालंय तुम्हाला माहितीये सुचिताताई, की हं, हं, जेन झी म्हणतो आपण. हं, हं. तर ही जेन झी ची मुलं आता 10वीला बसलेली आहेत. अच्छा.
की जेनझी म्हणजे काय, काय हम्म. हम्म. त्यांच्या ह्याच्यात अडसर आहेत, आणि ह्या हम्म. मुलांना मोठं करणं म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगते, पालकांच्या हम्म. समोर असलेला एक मोठा क्वेश्चन मार्क की आपण काय करावं, आपल्या अच्छा. वागणुकीमध्ये काही सुधारणा पाहिजे का, हम्म. मुलांना हम्म. कसं हाताळायचं. तर हम्म. ह्याच्याबद्दल म्हणून खास आपण आज हा वेबिनार नक्कीच. घेतलेला आहे. नक्कीच. पालकांना आपण अगोदरपासून सांगितलं असल्यामुळे आपल्याला अनेक पालकांनी खूप सुंदर सुंदर प्रश्न पाठवलेले आहेत. हो. हो. ते हो. आपण डिस्कस करूया. नक्कीच. आणि नक्कीच. जर का कोणाचे आणखी प्रश्न असतील तर ते चॅटबॉक्स मध्ये घालावे, म्हणजे हम्म. एक आपण आपलं जे सुसूत्रपणे बोलणं चालू असतं हो. हो. त्याच्यामध्ये हो. कुठेही विघ्न होता कामा नये. नक्कीच. नक्कीच मी एक मैत्रिणींना आपल्या विनंती करते की त्यांनी आपापला कॅमेरा जो आहे तो सुरू ठेवावा, म्हणजे तुम्हाला छानपैकी ही चर्चा आपली ऐकता येईल, बघता येईल. तर नियतीताई, आपण चर्चेला सुरुवात करूया. खरं तर हा खूप महत्वाचा विषय आहे. 10वी-12वीच्या बोर्डच्या परीक्षा आपल्याकडे आहेत आणि फक्त ती मुलांची परीक्षा नसून ती अख्ख्या घराची, परिवाराची परीक्षा आहे असं समजलं जातं आणि रादर ती आपण मानून घेतो. तर सध्याची परिस्थिती तुम्ही काय सांगाल? तर हे बघा, कसं आहे, आत्ताची परिस्थिती आहे ना, ही हं. माझ्या दृष्टीने तरी हं. मी किंवा माझी आई एसएससी ला हा. बसायची त्याच्यापेक्षा खूप हं. सोपं झालेल्या आहेत गोष्टी. हा. त्याचं कारण की आता तर बोर्डाने 35 पण पास नको, 20 मार्क मिळाले तरी आम्ही तुम्हाला पास हं. करतो. हं. हं. किंवा काही मुलं जी घाबरतात बोर्डाला, हं. त्यांना हं. 8वी-9वी पास असतील तरी सुद्धा काही कोर्सेस ओपन आहेत की ते पुढे आपलं करिअर करू शकतात. हं. म्हणजे मग मुद्दा कुठे येतो बघा, येऊन अडतो तो पालकांवरती अडतो. बरोबर. म्हणजे प्रेशर कुठनं येतंय तर पालकांकडनं प्रेशर येतंय. हं. हं. तर त्याच्यासाठी मी एक नेहमी पालकांना, मुलांना नेहमी, मी कुठल्याही संस्थेमध्ये गेले की पालकांना सांगते की हं. मुलं आहेत ना, ही तुमची गोल्ड मेडल नाहीये. हं. हं. मुलांनी त्यांचे स्वतःची गोल्ड मेडल मिळवायचे. तुम्ही हं. जर आता एखादी आई असते ती स्वतः खूप हुशार असते लहानपणी, हं. तर तिला असं हं. वाटत असतं की आपल्या मुलांनी पण अगदी हुशार असावं, पहिलं यावं. तू आलेली आहेस ना पहिली, मग हं. तू तृप्त राहा ना त्याच्यात. हं. हं. तुझं लेकरू काहीतरी वेगळं घेऊन आलेलं असेल, वडिलांवरती गेलेलं असेल, किंवा तुझ्या घरामध्ये दुसरी कोणी बहीण असेल, कोणी वेगळं असेल, हं. त्यांच्या ह्याच्यावर गेलेली असेल, तर त्याप्रमाणे त्या मुलांना त्यांचा कल कुठे आहे, त्यांची हं. आवड कुठे आहे, हं. ह्याच्याकडे आपण त्यांना लीड करायचंय. आपण हं. पालक हं. तर मग कशासाठी. बरोबर. आणि बरोबर. 10वी आणि 12वी तुमच्या लाईफचं शेवट नाहीये. हं. हं. 10वी हं. म्हणजे तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळावं, हं. चांगले मार्क चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी हं. फक्त. हं. हं. आता तर बरोबर. ते पण कमी झाले. तुम्हाला माहिती असेल की मोठ्या हं. मोठ्या शहरांमध्ये आता क्लासेस कॉलेजशी निगडीत झालेले आहेत. हं. आणि तुम्ही क्लास अटेंड केला तर तुम्ही कॉलेज नाही अटेंड केलं तरी पण चालतं, असे पण काही हं. कॉलेजेस आहेत. हो. 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 तर पण नियती मॅम, तुम्ही हे सांगताय की मुलांवरती प्रेशर आहे, पण कुठेतरी म्हणजे पालकांचं प्रेशर आहे, पण पालकांवरती कुठेतरी समाजाचं प्रेशर आहे आणि तो एक स्टेटसचा भाग मानला जातोय. कारण कमी मार्क्स पडले तर मग बाकीचे आपले मित्रमैत्रिणी आपल्याला विचारतील तुझ्या मुलाला किती मार्क्स पडले. तर हे प्रेशर पालकांवरती समाजाचं आहे. तर काय सांगाल तुम्ही? हे ना पालकांनी समजायला पाहिजे की हं. हे प्रेशर आपण कमी करायला पाहिजे. एक हं. तर हं. प्रत्येक व्यक्तीचं एक व्यक्तिमत्व असतं. हं. हं. एव्हरी पर्सन इज एन इंडिव्हिज्युअल. तो स्वतःच एक वेगळं समीकरण हं. पूर्वजन्मीच्या आपल्या सगळ्या ह्याच्यातून घेऊन आलेला आहे. हं. प्रत्येक व्यक्ती, आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही मला खूप वर्षापासून सुचेताताई ओळखता. हो. हो. मी जनरली, माझे केस बारीक असतात, मी जनरली वेस्टर्न कपडे घालते. हो. ह्या सगळ्यांवर एक इम्प्रेशन माणसाचं होतं ना की ही बाई अशी हं. असावी. हं. पण हं. जेव्हा मी भगवद्गीतेतले श्लोक किंवा उपनिषदातले श्लोक म्हणून दाखवते मुखोद्गत, तेव्हा लोकांना हं. अगदी हं. आश्चर्य वाटतं. म्हणजे कसं, मला काय हं. म्हणायचंय, एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरनं, त्याच्या हं. हं. मार्गांवरनं, त्याच्या हं. आर्थिक परिस्थितीवरनं त्याची किंमत करू नये. किंमत बरोबर. करण्यासाठी बरोबर. वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचे गुण काय आहे, त्याचा बरोबर. कल कुठे आहे, त्याचा अभ्यास कसा आहे, हं. चिकाटी किती आहे, असे हं. अनेक गुण आहेत मुलांमध्ये, ते आपण बघायला पाहिजे. आणि खरंच तो मुलगा प्रयत्न करतोय, त्याच्या परीने ते प्रयत्न करतोय, हे सुद्धा फार नियती मॅम महत्वाचं आहे.
प्रयत्नावरती सांगते. हम्म, अनेक पालकांनी हे सांगितलंय की मुलांना अभ्यास करायला आवडत नाही. हम्म. तर त्याच्यावरती मला एक पालकांना प्रश्न विचारायला आवडेल की कसा पालकांनी मुलांना मुलांच्या मनामध्ये काय आहे हे पहिलं तर आपण शोधून काढायलाच पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आज जर मुलांचा दिनक्रम आपण बघितला तर तो दिनक्रम कसा आहे. सकाळी उठतील, शाळेत जातील, मग ट्युशनला जातील, मग घरी येतील, अभ्यास करतील. तर मी आयांना विचारते, मी समजा तुम्हाला दिवसभर, दिवसभर म्हणजे 24 तास नको आपण म्हणूया, 12 तास किंवा 16 तास गॅसच्या समोर उभं राहायचं आणि स्वयंपाक करत राहायचं, करत राहायचं, करत राहायचं. आठवडाभर, महिनाभर, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने, 10 महिने, पूर्ण वर्ष, 10 वर्ष तुम्ही कराल? काय होईल सांगा बघू. नाही कोण करू शकत एवढं. म्हणजे कंटाळा येईल. हो हो. तर मुलं जर दिवसभर ट्युशन, अभ्यास, ट्युशन, अभ्यास, त्यांना कंटाळा नाही का येणार? हम्म, हम्म, तर ह्या बाबतीत मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की हम्म, माझ्याकडे एक मूल यायचं. हम्म, त्याचे वडील नेव्हीमध्ये होते आणि त्याला एक मोठी बहीण होती. तर वडील काय म्हणाले की मला असं मुळीच नाहीये की बहिणीला जास्त मार्क मिळतात, ह्याला जरा कमी मार्क मिळतात, हा मुलगा आहे, खेळकर आहे. माझं असं मुळीच म्हणणं नाहीये की ह्याला पण बहिणी इतके मार्क मिळावे. पण एक त्याला अगदीच 60-65% मिळतात आणि तो आहे हुशार तसा. म्हणजे त्याला गाणी पाठ होतात, कविता पाठ होतात, मग अभ्यास का नाही पाठ होत? तर काय हम्म. असेल? तर मी म्हटलं तुम्ही एक काम करा, ती मुलगी पण बाहेर असायची ट्युशनला, हे मूल घरी एकटं असायचं, त्यांनीच त्याच्यावरच जबाबदारी, बाई आली की दरवाजा उघडा किंवा ट्युशनला जा. ते मूल कंटाळलं होतं. तर ना ते लोक हम्म, डोंबिवलीचे होते. तर डोंबिवलीला एक खूप सुंदर व्यायामशाळा आहे की हम्म, ज्याच्यामध्ये त्या मलखांब वगैरे शिकवतात आणि त्यांना बक्षिसं मिळतात अगदी जगामध्ये सगळीकडे. तर मी हम्म, म्हटलं ती अशी मी ऐकली, ती कुठे आहे? अहो म्हणे आमच्या बिल्डिंग पासून 2 बिल्डिंग सोडूनच ती आहे व्यायामशाळा. मग हम्म, म्हटलं हम्म, तुमचा मुलगा घरी असतो ना, ट्युशनला जातो, त्याच्याऐवजी तिथे घाला तुम्ही आणि हम्म, फरक बघा. आता हे आले होते सेकंड युनिट टेस्ट व्हायच्या अगोदर, म्हणजे टर्मिनल हम्म, पहिली टर्म एक्झाम नुकती झालेली होती. हम्म, सेकंड युनिट टेस्ट मध्ये त्या मुलाला पहिल्यापेक्षा प्रत्येक विषयामध्ये 5-5, 6-6 मार्क जास्त होते. आणि हम्म, फायनल मध्ये तर त्याला प्रत्येक विषयामध्ये जवळजवळ 20, 25, 30 मार्क जास्त होते. म्हणजे हम्म. टीचरनी पालकांना बोलावलं की तुम्ही काय करताय, तुम्ही कुठल्या ट्युशनला मुलाला घातलंय? तेव्हा पालकांनी सांगितलं हो ट्युशनला नाही घातलंय, ट्युशन मधनं बाहेर काढलंय मी त्याला. आणि त्या अच्छा. टीचर पण चाट पडल्या की म्हणजे मुलांचा कंटाळा आपण कमी करायला पाहिजे. बरोबर बरोबर आहे. पण नियती मॅम, मला एक सांगा की सध्या दोघेही आई वडील पालक जे असतात ते दोघेही वर्किंग असतात. हो, तशी फार पैशांची कमतरता जशी आपल्या वेळी लहानपणी आपल्याला भासायची, तशी आत्ताच्या मुलांना फार पैशांची कमतरता किंवा त्यांच्या सगळ्या मागण्या, जास्तीत जास्त मागण्या आई वडील पुऱ्या करायच्या पाठीमागे असतात. त्यांना लॅविश लाईफ द्यायचं असतं मुलांना. पण अगदी. मला सांगा की एका पालकांनी असा प्रश्न विचारलाय की मुलांना पॉकेट मनी द्यावा का, आणि द्यावा तर तो किती द्यावा? तर काय हा सांगाल आपण? हा तर ह्याच्यासाठीच मी नेहमी पालकांना, म्हणजे माझ्या स्टुडंट्स यायच्या आणि मी एका स्टुडंटच्या घरी गेले तर तिने मी हम्म, शिकवलंय तसं एक चार्ट केला होता की घरामधली कामं आणि त्याच्या मोबदल्यात मिळणारा पैसा. हम्म, हम्म, तर घरामध्ये आवरावरी केली की तुम्हाला दिवसाचे ना ते दिलेले होते, वीस हम्म, रुपये मिळतील. मग तुम्ही काय बाहेर झाडांना पाणी घातलं तर तुम्हाला 30 रुपये मिळतील. असं सगळी एक तालिका केलेली होती. हम्म. तर मुलांना काय होतं, आपण एक पालकच माझ्याकडे आले होते, त्यांची मुलगी खूप स्कूल व्हायला लागली. तर मी अच्छा. त्यांना विचारलं की तुम्ही तिला काय खायला देता, म्हणजे का तुम्ही एवढी जाडी होत चालले? तर म्हणे ताई कसं आहे, मी ना लहान होतो ना तर मला चॉकलेट, कोल्ड्रिंक असं नाही मिळायचं प्यायला, तर मग मी तिला देतो. तर मी म्हटलं हम्म, हे बघा, एक लक्षात घ्या, तुम्हाला नाही मिळालं ना मग तुम्ही खा, तुम्ही मुलीला का देता? तिचं वजन वाढतंय त्याच्यामुळे, अच्छा. तिला हम्म, त्याचा हम्म, त्रास हम्म, होतोय. तर हम्म, मुलांना काम देणं आणि हम्म, कामाच्या मोबदल्यात तुम्ही पैसा दिला, त्यांना एक पिगी बँक, त्यांना एक हिशोबाची वही. हे बघा, आपण कुठलीही गोष्ट हम्म, दिली
की ती कशी करायची हे आपणच शिकवायला पाहिजे. एक बरोबर. पालक माझ्याकडे आले होते, ते मूल मस्ती करत होता, तर ती पालक म्हणे, तू असं का करतोस? तर मी म्हटलं, अगं त्याला जर कळत असतं की ते असं का करतं तर त्यांनी केलंच नसतं ना. पालक बरोबर. जेव्हा त्यांना काही गोष्टी सांगतात तेव्हा देर शुड हं. बी नो चॉईस. दिस इज द वे, दिस इज द वे इट हॅज टू हॅपन, बस. बरोबर. तर एक चार्ट करा की हं, तुम्हाला हं, पॉकेट मनी दिला जाईल, पण तो तुम्ही हं, कमवायला पाहिजे. तर हं, हं, घरातली छोटी छोटी कामं करणं, आता काही आपण ठिकाणी गाद्या घालतो खाली, तर मग त्या गाद्या हं, घालणं, दुसऱ्या हं, दिवशी सकाळी त्या उचलून ठेवणं, हं, चादरीच्या हं, घड्या करणं. हं, आता समजा बाई आहे केर लादी करायला, तरी पण डस्टिंग करणं, हं, आपलं कपाट पण आवरणं, आपलं दप्तर, त्याला थोडे 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 पैसे लावा. हवं तर जरा मी आता 25 वगैरे एकदमच कमी म्हटले, तुम्ही 100 लावा, म्हणजे हं, त्यांच्याकडे जरा हं, आठवड्याला पॉकेट मनी येईल. हं, मग तो हं, तुम्ही कसा खर्च करता, हं, तो हं. पण खूप महत्वाचा आहे. आपले ऍक्च्युली. पुष्कळचे पालक हे फक्त शहरातले नाहीयेत, काही काही हं, हं, छोट्या गावांमधले पण आहेत. त्यांची अशी समस्या आहे की मुलांना त्या छोट्या गावामध्ये वगैरे राहायला आवडत नाही, तालुक्याच्या जागेवर किंवा डिस्ट्रिक्ट प्लेसमध्ये जाऊन, मॉलमध्ये जाऊन एन्जॉय करायला आवडतं. हं, हं. तर मॉलमध्ये एन्जॉयमेंट नाही, दुसरी ठिकाणी एन्जॉयमेंट आहे. आपण त्यांना शिकवायला पाहिजे, दाखवायला पाहिजे त्यांना, नाहीतर कसं कळेल. बरोबर. पण नियती मॅम, तुम्ही आता ही एक बाजू सांगितली त्या पैशांच्या खर्चाची, पण खूप मुबलक पैसा हो, जेव्हा मुलांकडे येतो तेव्हा कुठेतरी पालकांनी हे लक्ष ठेवायला हवं का, की हा पैसा नेमका मुलं कुठं खर्च करतात? कदाचित त्या वाकड्या मार्गाला तरी तो पैसा खर्च नक्की. करत नाहीयेत ना. तर आणि हे पण नक्की हिशोब त्यांच्याकडून घेणं हे महत्वाचं आहे का? हिशोब घेण्यापेक्षा त्यांना हं, पहिल्यापासून शिकवायचं की हे तुला हं, एवढेच पैसे मिळणार आहेत, ते कसे हं, खर्च करायचे ते तू बघायचं. दुसरी हं, गोष्ट म्हणजे त्यांना गोष्टी सांगायच्या. आता आपण कुठेही जातो बघा, तेव्हा हं, हं, आपल्याला कधी कधी लहान मुलं भीक मागताना हं, हल्ली खूप कमी दिसतात, पण पूर्वी हं, दिसायची. तर मी पालकांना सांगायचे की मुलांना दाखवायचं की ते बघ मूल हं, कसं भीक मागते का, तर ते शिकलं नाही म्हणून त्याच्यावरती अशी परिस्थिती आली. तू हं, चांगलं शिकलास तर तुझ्यावरती अशी परिस्थिती येणार नाही, तुझं आयुष्य खूप चांगलं होईल. हं, त्याचप्रमाणे आपण बघा टीव्हीवरती ड्रग ऍडिक्ट किंवा अल्कोहोलचे प्रॉब्लेम्स काय हां, होतात ते हं, बघतो. मग तेव्हा हं, मुलांना सांगायचं की कशामुळे प्रॉब्लेम होतात, तर या लोकांकडे जास्त पैसा आणि रिकाम टेकडा वेळ, हं, या हं. दोन गोष्टींमुळेच जास्त करून क्राईम्स होतात. आपण म्हणतो एम्प्टी माइंड इज द डेव्हिल्स वर्कशॉप. तर बरोबर. मन रिकामं न ठेवणं हे हं, अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे काय माहितीये का, आपलं मन आहे, आपला हं, मेंदू आहे आणि आपलं हं, मनगट आहे. या हं. तीन गोष्टी आपण एकदम बळकट करायला पाहिजे. अच्छा. ह्याच्याकडे मुलांचा कल घ्या तुम्ही. हं, हं. म्हणजे पालकांचं लक्ष असणं हे फारच गरजेचं आहे. नियती मॅम, आपला अगदी. पुढचा प्रश्न आहे की एखादा आपला म्हणजे मुलगा किंवा मुलगी असेल, ती खूप मेहनत करतीये, पण अभ्यास करतीये ते तिच्या लक्षातच राहत नाहीये किंवा त्याच्या लक्षात राहत नाहीये. तर अशा वेळी काय त्या मुलांनी करायचं किंवा पालकांनी काय एफर्ट्स घ्यायचे? आता बघा, जसं त्या पालकाचं सांगितलं, ते मूल बोर होत होतं म्हणून त्याला कमी मार्क मिळत होते, हं, लक्षात राहायचं पण कंटाळा हं, यायचा पेपर लिहायला. म्हणजे ते त्यांना ते रुटीनचे ड्रेजरी झाले. अनेक मुलांना हं, घरी येऊ नये असं वाटतं, कारण परत हं, येऊन अभ्यासच करायचा. तर हं, या व्यक्तीचा प्रॉब्लेम तसा असू शकतो. हं, लहानपणी तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही कोणी चूल पेटवली असेल, तर चुलीमध्ये आपण जर खूप जास्त इंधन म्हणजे लाकडं घातली तर ती चूल हं, चोनते. तो विस्तव म्हणतात, चोनतो असं ते शब्द आहे. हं, 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 तो हं, ते लाकडं काढायची आणि त्याच्यात हं. हवा फुंकटीने फुंकर फुंकर मारायचे. मारायचा. हं, हं, हा, की ती चूल पेटते. हं, हं, म्हणजे हं, अति तिथे माती. हं, त्यामुळे पालक हो तुम्ही अति, म्हणजे आता सकाळी उठली की पहिलं गोष्ट बघा, मला एक अगदी कोणीच हा प्रश्न विचारलेला नाहीये, पण मी हं, ठरवलं तर आज या वेबिनारमध्ये सांगायचंच की हं, 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 सकाळी तुम्ही मुलांना कसं उठवता. आता बघा, रात्री ती मुलं अभ्यास करून करून किंवा क्लासमधनं संध्याकाळी येऊन हं, दमून गेलेली आहे आणि हं, झोपलेली आहे. सकाळी तुम्ही त्यांना परत उठवताना कसं हं, उठवणार? तर ए हं. चल चल, किती उशीर झाला, चला उठा, अभ्यास करायचा की नाही, चला उठा, अभ्यास करायचा की नाही, असं म्हणायचं. हां, किंवा आळसच करतो, उठतच हां. नाही, हिला उठायलाच मुळी कंटाळा, ही बघ शेजारची मुलगी कशी पटकन उठते,
असं बोलून तुम्ही कशाला मुलांना उठवायला पाहिजे. हा. त्याच्यापेक्षा सूर्य उगवलेला आहे, आपण तोंडानी छान छान हम्म. पक्ष्यांचे आवाज काढू शकतो. किंवा जर हम्म. पक्ष्यांचे आवाज, आता गुगल युट्यूबवर पक्ष्यांचे आवाज आपल्याला मिळतात सुद्धा, ते आपण रेकॉर्ड करून बरोबर. ठेवले आणि ते मुलाच्या हम्म. जवळ असे लावले आणि बघ पक्षी हम्म. तुला उठवायला आले, आता उठणार ना हम्म. माझा राजा, दमला का. हम्म. मग तोंडावरनं असा हात फिरवला, केसांवरनं हात फिरवला, कुठल्या हम्म. मुलाला उठायला नाही आवडणार. हो हो, नक्कीच. आणि तरी सुद्धा हम्म. आपण बघा, आपली मुलं होती लहान, माझा मुलगा अजून आज 35 वर्षाचा आहे, आजच मी हम्म. सकाळी मला म्हणालो आई मला जरा उठव, माझं जरा हम्म. काम आहे, तर उठवलं, हम्म. आई अजून जरा 10 मिनिटं झोपू दे ना प्लीज. हा म्हणजे हा. हे प्रत्येक मूल म्हणतच, त्याला अजून हम्म. झोपायचं असतंच, की हम्म. आपण रेकग्नाइज करायला पाहिजे. मग आपणच बरोबर. म्हणायचं झोपते का रे, 10 मिनिटं अजून झोपतोस, मग नंतर हम्म. उठवते. असं म्हटल्यानंतर मुलांना आपल्याबद्दल खूप प्रेम निर्माण होतं आणि हम्म. आपल्याला सुद्धा असं बोलल्याने आपल्या पाल्याबद्दल अतिशय प्रेम निर्माण होतं आणि एक हम्म. अंडरस्टँडिंग निर्माण होतं, की जरा त्याला रिलॅक्स, तिला रिलॅक्स होऊ दे, त्याला रिलॅक्स होऊ दे, आरामात हम्म. उठू दे. उठल्यानंतर बरोबर. सुद्धा चल 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 लवकर ब्रश कर, अमुक कर. आता माहितीये ना त्यांना आळस असतो सकाळी, तुम्हीच घ्या हो. ना ब्रश, त्याला टूथपेस्ट लावा, हे चल मी तुला आज ब्रश दिलाय, चल कर बघू पटापट. मग ते मूल हम्म. आपल्याकडे बघून हसेल सुद्धा, "हो, थँक्यू" म्हणेल. आणि उलट जर बरोबर. अगोदर हळू करत असेल तर अजून लवकर करेल. बरोबर. म्हणजे त्यांचे बरोबर. समदुःखी व्हावं, त्यांना बरोबर. इतकं जीवनामध्ये इतकं त्यांच्या बरोबर शाळेत पण पिअर प्रेशर असतं, तुम्ही पण प्रेशर दिलं तर मग काय उपयोग आहे ना. बरोबर आहे. नियती मॅम, आणि तुम्ही आता बोलता बोलता खूप महत्वाचा मुद्दा बोललात, की आपण पालक जे असतो ते दुसऱ्या मुलांबरोबर आपल्या मुलाचं कम्पेअर करतो आणि कुठल्याही मुलाला त्याच्या मित्राशी मैत्रिणीशी कम्पेअर केलेलं आवडत नाही. तर हा खूप हो, महत्वाचा मुद्दा आहे असं नाही का वाटत तुम्हाला? अतिशय काय सांगाल तुम्ही? कम्पॅरिझन. अगदी बालपणापासून, मूल जन्मल्यापासून, काही मुलं बारीक असतात, काही मुलं जाडी असतात, काही बसून राहतात, काही खेळतात, काहींना टेबल टेनिस आवडतं, काहींना बॅडमिंटन आवडतं, कुणाला क्रिकेट आवडतं, फुटबॉल आवडतं, वाचन आवडतं, तबला आवडतो, सितार आवडतं. वेगळ्या वेगळ्या गोष्टी प्रत्येक मुलाला, त्यांनी त्यांचं कसं आहे, जे जीवनाचं समीकरण घेऊन आलेली आहे त्याप्रमाणे ती मुलं होणार. अनेक वेळा आपल्याला वाटतं की हे मूल आपल्या घरात कसं जन्माला आले, इतकं शांत. माझ्याकडे एक पालक होते, ते इतके हायपर ऍक्टिव्ह असायचे आणि त्यांचं मूल इतकं शांत. मला म्हणायचं ते माझ्या पोटी कसं जन्माला आलं, मला अनेक वेळा प्रश्न पडतो, इतकं शांत मूल. हम्म. हम्म. तर प्रत्येक मुलाची पर्सनॅलिटी आहे, त्या कोणालाही जास्त कळत नाही. तर ती पर्सनॅलिटी उचलून धरायची का तिला कमी लेखायचं. एक तुम्हाला उदाहरण सांगते सुचेताताई, हम्म. माझ्याकडे एक हम्म. मुलगा यायचा, त्याचे हम्म. वडील, आता तुम्ही डबिंग करता म्हणून तुम्हाला माहिती असेल, हम्म. म्युझिकचं पण एक काहीतरी एक असं सेटिंग असतं काहीतरी. हम्म. हो तर हो ते हो हो. सेटिंग करायला ते त्यांचा तो बिझनेस होता आणि ते ते हम्म. सेटिंग करायचे. आणि हम्म. हम्म. त्यांचा मुलगा जो होता त्याला असं विशेष अभ्यासात इंटरेस्ट नाही, हम्म. पण ही लोकांना फिरायला खूप जायची. त्यामुळे हम्म. कुठेही फिरून आला ना की तो ती तिकीट, तिकडे बघा आपल्याला एंट्री तिकीट असतात, बसची बरोबर तिकीट बरोबर. करून हम्म. ठेवायचा. हम्म. त्या हम्म. आई, ती हम्म. आई त्याची खूप चांगली, तिला काय हम्म. वाटायचं आता हम्म. ह्याचं जरा थोडं हे आहे ना, त्याची पर्सनॅलिटी, अभ्यास राहू दे हम्म. बाजूला, पण त्याला स्वतःबद्दल कुठेतरी गर्व किंवा कुठेतरी आपलं अचीवमेंट काहीतरी वाटायला पाहिजे. आता पहिला तरी येत नाही वर्गात, मग हम्म. दुसरं हम्म. काहीतरी अचीवमेंट तिथे आपण करूया. मग तिने हम्म. काय चालू केलं माहितीये का, आपण पाहुणे त्यांच्याकडे कोणी गेलो की ती म्हणायची आता हा अथर्व आहे ना, हा हम्म. सांगेल हा तुम्हाला आमच्या ट्रिपचं. मला तो ते हम्म. स्क्रॅपबुक उघडायचा छानपैकी, मग ते तिकीट, मग त्याच्यावरनं कुठला म्युझियम बघितला. म्हणजे आम्ही गेलेले असताना तो हैदराबादला जाऊन आला होता, तर हम्म. सालारजंग म्युझियम, मग म्युझियमची खासियत काय, मग हम्म. गोलकोंडा फोर्ट, मग गोलकोंडा फोर्ट मध्ये खासियत काय, मला पण माहिती नव्हतं की तिथे पायऱ्या अशा वाकड्या तिकडे आहेत. ती म्हणे अच्छा. सैन्य जेव्हा जातं धावत तेव्हा त्यांना एक असं ग्रेडिंग असतं ना की एवढ्या 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 पायऱ्या आहेत, पण त्या जर हम्म. हम्म. अनइव्हन असतील तर त्यांना जाण्यामध्ये ते स्लोली जातील, कारण त्यांना लक्ष देऊन जायला लागेल. तितक्यात हम्म. तो तिकडचा पक्ष त्यांच्यावर हल्ला करून, त्याच्या छोट्या हम्म. छोट्या गोष्टी त्या मुलांनी आम्हाला हैदराबादच्या इतक्या सुंदर, बरं खाण्याची ठिकाणं कुठे, आईस्क्रीम कुठली वेगळी हैदराबादमध्ये मिळतात. आता हम्म. नॅचरली कोणी पण ऐकल्यानंतर कौतुक करणारच ना. हो पण त्या हो. आईनी मला काय म्हणायचे, त्या मुलाचा हम्म. पॉझिटिव्ह पॉइंट शोधून काढला होता.
की त्याला बरोबर मार्कामध्ये त्याचं कौतुक नाही ना होत, मग इथे कौतुक होऊ दे. तर बरोबर तसं बरोबर. पालकांना मला सांगावंसं वाटतं की मुलांना तुम्ही हॉबी एनकरेज करा, की काहीतरी बरोबर. कलेक्ट करावं. स्टॅम्प्स कलेक्ट करावे, कॉइन्स कलेक्ट करावे, हम्म. पेन्सिलीची टोकं. मी ऐकलंय एक मुल पेन्सिलीची टोकं कलेक्ट करायचा. पण म्हणजे अच्छा. हे सांगताना त्याच्या आईला पण इतका गर्व वाटत असेल की माझं मुल हे हम्म. काहीतरी. मी लहान असताना माझ्या शेजारी मुलगा होता, तो गोट्या कलेक्ट करायचा. आणि अच्छा. माझ्याकडे ऍस्टेरिक्स आणि टिनटिनचं कॉमिक असायचं. ते मित्रांना हम्म. वाचायला दिलं की मित्र त्याला 10 गोट्या द्यायचे. म्हणून माझ्याकडे, दीदी मला तुझं ते कॉमिक दे. मला आता म्हटलं किती गोट्या मिळणार आहेत, म्हणजे आज मला 20 गोट्या हम्म. मिळणार आहेत, कारण मला तू दोन दोन कॉमिक्स आहे. म्हटलं घे घे घे. असं करत त्याच्याकडे अशा बरण्याभर रंगीबेरंगी गोट्या असायच्या. अच्छा. नियती मॅम, मला एक सांगा की तुम्ही आता खूप छान पालकांना ट्रिक सांगितलेत की पालकांनी मुलांना हँडल कसं करायचं. पण हल्ली पालक घराच्या बाहेरच असतात आणि ऑफिसवरून आल्या आल्या दारात एक पाय घरात एक पाय त्यांचा मुलांना प्रश्न असतो की काय रे, हा अभ्यास किती केलास, काय केलास. तर हा ते रूडली न विचारता, कारण तेही कंटाळून आलेले असतात ऍक्च्युली आणि त्यांना ती काळजीपोटीच ते विचारत असतात. पण बाहेरचं टेन्शन घेऊन ते त्यांच्या स्वरामध्ये थोडासा फरक पडलेला असतो. पण हा डायरेक्ट प्रश्न न विचारता मुलांना त्यांनी कशा पद्धतीने त्या अभ्यासाच्या विषयावरती मुलांकडे यायचं, काय सांगाल तुम्ही? अगदी अगदी, म्हणजे इतका सुंदर प्रश्न त्यांनी विचारलाय. तर मी पालकांना नेहमीच सांगते की तुम्ही आता ऑफिसमधनं घरी येता, तुम्ही ऑफिसमधनं हं. दमलेले असता. कसं आहे, हं. आम्ही नेहमी खाऊ नका, स्वीट्समुळे पण स्वीट्स हे खूप हं. महत्वाचे आहेत मुलांच्यासाठी, पालकांच्यासाठी, जेव्हा ते ऑफिसमधनं निघत असतात. म्हणजे काय हं. असतं की ऑफिसमधनं जेव्हा पालक निघतात बाहेर, तेव्हा ते हं. मानसिकरित्या एकदम दबून गेलेले असतात. फॉर एक्झाम्पल, एक ऑफिसच हं. नको, आपण एक टीचर आहे समजा, तिचं हं. काम हं. कंटिन्युअसली बोलण्याचं आहे. मग ती घरी हं. आल्यानंतर परत त्या मुलाशी तिचं हे होणार. ऑफिसमधनं किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणून निघताना हं. मस्तपैकी मोठी एक कॉफी, चांगली हं. साखर घातलेली, आणि त्याच्याबरोबर 2-4 गोड बिस्किट किंवा काहीतरी सँडविच वगैरे खाऊन निघा. हं. म्हणजे जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कमी कावकावलेले असाल. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे घरी समजा आजी आजोबा आहे, किंवा मूल पाळणा घरात असेल, किंवा मूल घरी असेल आणि एखादी कामवाली बाई असेल, कोणी जे काही असेल, आपल्याकडे आता सेलफोन असतो. सेल फोनवरनं रस्त्यात येताना इतर व्हॉट्सअप आणि इतर मैत्रिणींशी बोलायच्या ऐवजी आपल्या घरामध्ये आपल्या मुलांनी आज दिवसभर काय केलं हे नुसतं त्यांच्याकडनं आपण जाणून घ्यायचं. घरी आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे याव कर त्याव कर, असं का नाही केलंस, तसं का नाही केलंस, हे मुलांना विचारू नका. पहिलं म्हणजे त्यांना जाऊन जसं आपण उठवताना करतो, अंजारा गोंजारा, कसा गेला रे तुझा दिवस. आणि तुमच्या हं. दिवसामध्ये पण काहीतरी गडबड झालेलीच असणार. मग तुम्ही त्याच्याशी बोलून जर सांगितलं, "आज माझा दिवस खूप वाईट गेला रे, बॉसने मला ओरडलं, किंवा माझ्या शेजारच्या कलिगनी मला खूप त्रास दिला, किंवा माझं कामच नाही झालं, माझं लक्षच लागत नव्हतं, माझं खूप डोकं दुखत होतं." आपल्याकडे खूप हं. गोष्टी असतात हो. सांगायला. हो. हो. काहीच नाही तर आपण काहीतरी कपोल कल्पित पण करू शकतो. एवढं पण आपल्यामध्ये स्किल बरं. आहे. तर आपण अशा पद्धतीने मुलांशी जर घरी आल्या आल्या बोललो, त्यांना 1-2 मिनिटं मांडीवर बसवलं, जरी मोठी हं. असतील मुलं, तरी मूल आईसाठी नेहमी लहानच आहे. हो. मांडीवर हो. घ्यायला मुलाला 12 ते 20 वर्षाच्या पर्यंत पण तुम्ही मांडीवर बसवायला काही हरकत नाही. ते शेजारी बसवा, हात घाला त्यांच्या खांद्यावरती, कसा गेला तुझा दिवस, काय केलं, दमलास का, तुला काय करू, खायला काय काय छान छान करूया का. किंवा हं. घरात बाई असेल तर तिला सांगायचं, आज त्याच्यासाठी शिरा कर ग थोडा, मी येते तोपर्यंत, मग आपण त्याला देऊ, असं तयारी करून ठेवायला सांगू शकतो. आईच्या हातचं काहीतरी आवडत असेल किंवा बाहेरचं काहीतरी आवडत असेल, एखादं स्वीट वगैरे, तर तसं घेऊन जावं, की आज बघ तुझ्यासाठी घेऊन आले, आज दिवसभर अभ्यास केलास ना छान. मग त्याला वाटेल तुला कसं कळलं, मग सांगायचं माझे आहेत खेर सगळीकडे. असं गमतीने आणि विनोदाने, एक लक्षात घ्या पालक, हं. जेवढा तुम्ही विनोद कराल मुलांच्या बरोबर, तेवढं वातावरण एकदम हलकं फुलकं आणि छान राहील तुमच्या घरातलं. नक्कीच नक्कीच. नियती मॅम, नियती मॅम, एका पालकांनी आपल्याला प्रश्न विचारलाय की माझा मुलगा 10वीत आहे आणि त्याला अभ्यासाचा कंटाळा येतोय, तर त्याला हो. अभ्यासाची गोडी लावायची कशी, काय सांगाल आपण? हा,
आता कसं आहे, 10वी म्हणजे प्रत्येक अगदी पालकांना अगदी पटापट पटापट ते करायलाच पाहिजे. तर ह्या पालकांनी हं, काय करावं, पहिलं म्हणजे तुमच्या मुलाचा एम काय आहे, काय हं, बनायचंय त्याला, हे समजा त्याचे नक्की आहे, किंवा काय नाही बनायचंय हे जरी नक्की असेल, तर राहतात मग एक किंवा दोन म्हणजे समजा आता सायन्सला नाही जायचं तर आर्ट्स किंवा हं, कॉमर्सला जाणार. म्हणजे मग त्याला किती मार्क मिळायला पाहिजे तुमच्या आजूबाजूच्या चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी. मग तुम्ही काय करा, बसून धड्यांमधले काही काही धडे जे आहेत त्याला आवडत नाही, तिला आवडत नाही, ते त्याला सांगा तू करूच नकोस, मी तुला एवढे मार्क नेमून देतो, एवढ्या मार्काचाच तू अभ्यास कर. नाहीतरी हं, तुला सायन्सला जायचं नाहीये, काय इंजिनियर वगैरे बनायचं नाहीये, तुला एक लाइटर लाईन घ्यायची आहे, तर त्या लाईटर एक हं, फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी असेल की जी डान्समध्ये, किंवा मुलगा पण असेल की ज्याला डान्स वगैरे असं खूप आवडतं, मग त्याला तुम्ही एक हं, लाईट लाईन म्हणजे बीएमएम साठी बिझनेस मॅनेजमेंट अशी एक हं, लाईन, म्हणजे सीए वगैरे नको, कॉमर्समध्ये की त्यांनीच स्वतः पुढे जाऊन आपला डान्सचा क्लास काढला, तर ते बिझनेस कसा मॅनेज करायचा, असं आपण त्यांना त्यांना जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढेच जर तुम्ही धडे सांगितले की हे 10 धडे एवढेच तू कर, की तुला एवढे एवढे हं, ह्याच्यात मार्क मिळतील, ह्या विषयामध्ये आपल्याला जास्त मार्क नकोत ना, मग एवढं तू कर. फॉर एक्झाम्पल इंग्रजी आहे, इंग्रजी ग्रामर आहे, ग्रामरमध्ये हातचे मार्क आहेत आपले, एवढं तू कर हं, फक्त की तुला ग्रामरमध्ये मार्क मिळतील. असं हं. जर पालकांनी मुलांना सांगितलं, तर मुलांना वाटेल की पालक इज अंडरस्टँडिंग माय सिच्युएशन, की मला सगळ्या गोष्टी नाही आवडत अभ्यास करायला. सगळी हं, मुलं काय हुशार आणि अगदी पहिली येणारीच नसतात, आपण सगळ्या मुलांचा विचार करायचा आहे. त्यामुळे त्यांना बरोबर. तुम्ही थोडंसं हलकं केलं तर त्यांना हं. अभ्यासामध्ये आवड निर्माण होईल. नक्कीच नियती मॅम. नियती मॅम, पण काही काही मुलांच्या केलेला अभ्यास हा लक्षात राहत नाही, तर अशा वेळी हा, काय करायचं तर नेमकं? तेच अभ्यास तो लक्षात राहत नाही कारण त्यांना त्याच्यात रस नाहीये ना, तर तो हं, रस तुम्ही निर्माण करायचा आहे. म्हणजे आता हं, उदाहरणार्थ इंग्रजी त्यांनी कसं केलंय, की इंग्रजी हे तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन आणि तुम्ही स्वतः काय करता हे हं, म्हणजे काय लिहू शकता ह्याच्यावरती इंग्रजीचा पेपर असतो. तर हं, तुम्ही समजा एक गोष्ट मुलांना सांगितली आणि सांगितलं तर हीच गोष्ट तू तुझ्या शब्दात लिहायची, तो लिहेल किंवा ती लिहील, आणि मग हं, त्याच्यानंतर सांगायचं अगं हा धडाच होता, धड्यामध्येच मी तुला काढून दिलं, किंवा हं, धडे गोष्टीच्या रूपाने सांगितले. आता हं, बघ अभ्यास झाला आणि तुला कळलं सुद्धा नाही, मग ती मुलगी हं, म्हणा अय्या अभ्यास झाला आणि मला कळलं पण नाही, असं कसं हं, झालं. मग आपण सांगावं की बघ असं झालं की तुझा अभ्यास मी घेतला, पण तुला हा धडा मी सांगितला आणि तुला वाटलं की आपण गोष्ट ऐकतोय, तर ती काही गोष्ट हं. नव्हती. किंवा आता आपल्या ज्या गोष्टी आहेत तो छान छान त्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो की तू ती गोष्ट ऐक आणि स्वतःच्या भाषेमध्ये मला सांग आणि बघूया कसं काय होतं ते. अशा पद्धतीने त्यांना मोल्ड करून जर आपण इतिहास, भूगोल, फिजिक्स, केमिस्ट्री शिकवलं, तर त्यांना खूप फिजिक्स केमिस्ट्री प्रायोगिक स्तरावरती तुम्ही ते घरी प्रयोग करा. एखादा बीकर आणा, टेस्ट ट्यूब आणा, छोटा बन्सन लॅम्प आणा आणि त्यांना तसं करून दाखवा, तर त्यांना नक्कीच आवडेल ह्या गोष्टी. नक्कीच. नियती मॅम, आणखीन हल्ली काय झालंय की मुलांना लिखाणाचा खूप कंटाळा येतोय, हो. आणि त्यामुळे कधी कधी काय होतंय की पेपर लिहिताना मोठे प्रश्न उत्तर असतील तर त्याची मोठी उत्तरं लिहायचा मुलांना कंटाळा येतो, आणि त्यामुळे त्यांना एकतर वेळ पुरत नाही मग कधी कधी, आणि मग त्याचा निकाल लागतो की मार्क्स कमी पडतायत. तर अगदी काय बरोबर. सांगाल तुम्ही अशा कारण विद्यार्थ्यांना? हे जेन जेन झी आता आपण जे बोललो, जनरेशन झेड, त्याचा हा हा. मोठा ड्रॉबॅक आहे. कारण हं, प्रत्येक गोष्ट फोनवर टाईप करू शकतात, ते त्यांची छोटी छोटी बोटं असतात, त्यामुळे प्रत्येक बघा 2 बोटांनी लहान मुलं हो, टाईप करू शकतात. हो, हो. तर त्यांना ती सवय झालेली आहे, ती हं, हं, सवय मोडणं हे खूप महत्वाचं आहे. हं, हं. त्याच्यासाठी ना बोटांचे व्यायाम येतात. बोटांची योगासनं जी येतात त्याला मुद्रा म्हणतात. ही एक अच्छा. मुद्रा आहे, नंतर ही एक मुद्रा, ही समानी मुद्रा आहे. तर ही सगळी जी मुद्रा आहेत ना या मुलांकडनं अशा त्या प्रॅक्टिस करून घ्याव्यात, प्रत्येक हं, बोट असं धरून. म्हणजे त्यांचं काय होतं, हे सगळे जे स्नायू आहेत ना आपले, हे इथपर्यंत सगळं आपला हात लिखाणामध्ये वापरला जातो. बरं, हं. मराठी लिखाणामध्ये थोडे वेगळे मसलचा एक वेगळा भाग वापरला जातो देवनागरी स्क्रिप्टमध्ये, आणि बरोबर. इंग्रजी स्क्रिप्टमध्ये वेगळा भाग वापरला जातो. हं, तर त्याच्यासाठी दररोज मुलांना आत्ताच म्हणजे ऑन द लाइटर वेन, हं, हाऊस हाऊस म्हणून एक स्टँडअप कॉमेडी आहे विथ मिसेस कुलकर्णी. त्याच्यात हं, तिने हं. लिहिलेलं आहे की माझं मूल लिहितं ना, ते म्हणे माझे आजे सासरे पोस्टमास्टर होते, लोकांची पत्र वाचून दाखवायचे पण त्यांना पण ह्याचं अक्षर लागायचं नाही, इतकं वाईट अच्छा. अक्षर आहे. हं, तर हं, हं. काय असतं,
आपण जर कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेलो तर कर्सिव्ह रायटिंगची पुस्तकं मिळतात. अच्छा. म्हणजे आता मुलांनी कर्सिव्ह लिहायला पाहिजे असं नाही, पण हम्म. कर्सिव्ह रायटिंग असं ते यू 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 किंवा व्ही व्ही असं कंटिन्युअसली असं लिहिलं ना की हम्म. हाताला सराव होतो आणि तो हम्म. व्यायाम आहे एक प्रकारचा. तर ती अच्छा. कर्सिव्ह रायटिंगची पुस्तकं पालकांनी आणावीत आणि ते हम्म. त्यांना करायला लावावं. आता ह्याच संदर्भात मी सांगते की आपण हे सगळे पालकांना टिप्स दिलेले आहेत. हे सगळे टिप्स आहेत ना, हे एका हम्म. महिन्यात किंवा 15 दिवसात साध्य होणारे नाहीयेत. हम्म. तुम्हाला पालक हो त्याच्यामध्ये यू हॅव टू वर्क ऑन इट. त्याच्यावरती हम्म. तुम्हाला खूप मेहनत घ्यायला लागेल. आता मी जसं सांगितलं, तर कर्सिव्ह रायटिंग जर तुम्ही पुस्तक मुलांसाठी आणलं तर त्यांना लिहून त्याच्यामध्ये लिहून 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 2 महिने झाले की त्यांचं अक्षर सुधारेल. तोपर्यंत हम्म. त्यांचं अक्षर नाही सुधारणार. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती काम करायला लागेल पालक हो. हम्म. तर हम्म. ते लक्षात ठेवा की आपल्याला हे 2-3 महिने लागणार आहेत. तर एक हम्म. खूप बोलकं उदाहरण आहे की आम्ही नेहमी पालकांना सांगतो की मुलांना तुम्ही वाचायला द्या, तुम्ही वाचायला शिकवा. तर एका पालकाने प्रश्न विचारला होता मागे की कसं मी वाचायला देऊ, मुलांना वाचायला आवडत नाही. म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे घरात तुम्ही वाचायला लागा. तर ह्या आपण वेबिनार घेणार ह्या संदर्भात त्या पालकांनी आपल्याकडे त्याचा फोटो पाठवलेला आहे. तर हम्म. आपण हम्म. ऍडमिनला सांगूया की तो फोटो शेअर करा, म्हणजे मग त्यांनी पोस्ट शेअर करतील तो फोटो. म्हणजे आपल्याला तो किती बोलका आहे बघा की घरामध्ये त्यांच्या घरातला फोटो आहे बरं का. आजोबा हम्म. बघा हम्म. बसलेत वाचत, बाबा पण वाचत हो. बसलेत आणि मूल बघा किती मस्त वाचत, पाय बी हलवत, असंच आपण बालपणात वाचत बसायचं बरोबर. नाही का. बरोबर. बरोबर. आता हे सगळं व्हायला 2 ते 3 महिने तरी त्यांना मिनिमम लागले. की पहिलं म्हणजे आजी हम्म. आजोबांचा टीव्ही सोडवणं, म्हणजे मुलाला वाचायला सांगणं, ही हम्म. प्रक्रिया मुलापासून नाही चालू होत. आजी हम्म. आजोबांनी पहिल्यांदा टीव्ही बंद करायला पाहिजे, हम्म. मग हम्म. पालकांनी बंद करायला पाहिजे आपला फोन हम्म. वगैरे, तर ते हम्म. मूल वाचेल ना असं. बरोबर. बरोबर. नियती मॅम, काही काही मुलांचं काय होतंय की त्यांचा विचार करायचा वेग आणखीन त्यांचा लिखाणाचा वेग हा काही जुळत नाही. तर अशा वेळी काय मुलांनी करायचं? कारण का 10वी 12वीचे बोर्डाचे पेपर्स म्हटल्यानंतर लिखाण हे आलंच आहे. फक्त तेव्हा विचार करून किती तुमच्या मनामध्ये तो अभ्यास असला तरी तो पेपरवरती जेव्हा आन्सर हो. शीट वरती तो उतरवाल तेव्हाच तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. पण आणि हा काही वेग त्यांचा जुळत नाही. तर अशा वेळी ह्या मुलांनी काय करायचं नेमकं? ते कशामुळे माहितीये का, हल्ली जे हा. टेक्स्ट टू स्पीच आलेलं आहे हम्म. त्याच्यामुळे हम्म. त्यांना ती सवयच लागलेली आहे की आपण बोलू शकतो आणि म्हणजे लिखाण. तर ते हम्म. त्यांना म्हणूनच लिखाणाचा सराव प्रत्येक हम्म. हम्म. पालकांनी, आता रविवार तुम्हाला सुट्टी असते, अनेकांना हम्म. शनिवार रविवार सुट्टी असते, त्या दिवशी वेळ काढून म्हणजे आपण पण आपला दिनक्रम आपला आळस थोडा बाजूला ठेवू की आज सुट्टी येतं हम्म. आपण आरामात उठू नये, मग त्या दिवशी आपण लवकर उठून कर्सिव्ह रायटिंग, थोडस रायटिंग, डिक्टेशन, लिखाण हे आपलं हम्म. मुलांना सुधारायलाच पाहिजे. कारण हा प्रश्न आहे ना, पालक हो हम्म. फक्त आपल्या देशातला नाहीये, जगभरामध्ये हा प्रश्न आहे की मुलांना कंटाळा आणि मुलं मुली लिहित नाही. तर हे आपण सुधरवाय पालक आपण कशासाठी आहोत की आपल्या मुलांना सोशल मीडियापासून आपण लांब ठेवायचे, त्यांच्याकडनं हम्म. चांगला अभ्यास करून त्याने एक चांगलं नागरिक बनवायचे. हम्म. प्रश्न इथे पहिलं येणं आणि अगदी यशस्वी यश म्हणजे त्याच्या दृष्टीने त्याला जर 50% मार्क मिळत होते आणि आज 55% मार्क मिळाले, काल त्याला हम्म. वाईट सवयी होत्या आज त्या वाईट सवयी सुटल्या, तरी सुद्धा त्याच्या दृष्टीने यशच आहे नाही का त्या मुलाच्या दृष्टीने. बरोबर. म्हणजे यश बरोबर. म्हणजे काय हे आपण पण बघणं गरजेचं आहे आता. नक्कीच नियती मॅम. नियती मॅम, माझ्या मनातला एक प्रश्न मी विचारते, की हा. 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा आहे म्हणजे पूर्ण वर्षभर मुलांनी फक्त अभ्यासच करायचा, काही त्यांनी अदर ऍक्टिव्हिटीज किंवा त्यांच्या काही आवडी-निवडी असतील, कुणाला खेळ आवडत असेल, कुणाला आणखीन काही छंद असेल, तो अगदी जोपासायचा नाहीच का? किंवा सिनेमाला त्यांनी जायचं नाही का? कुठेतरी छोट्याशा पार्टीला त्यांनी किंवा आपल्या घरात काही कुणाचं गेट टुगेदर असेल किंवा काही सण समारंभ असतील तर त्याच्यात त्यांनी सामील व्हायचं नाहीच का? फक्त अभ्यास की अभ्यासच करायचा का? काय करायचं नेमकं? नाही नाही नाही, 10वी आणि 12वी म्हणजे अक्षरशः संन्यास घेतल्यासारख्या मुलांना ठेवलं जातं घरामध्ये. हो. हो. तुमचा हो. प्रश्न इतका संयुक्तिक आहे की मुलं जर बाहेर गेली नाही, बागडली नाही, खेळली नाही, हम्म. फक्त तुम्ही मुलांना काय सांगायचंय की तुम्ही खेळताना थोडं जपून खेळा,
की कुठे तुमचा हात फ्रॅक्चर होणार नाही, हाताला लागणार नाही, कारण आपल्याला पेपर लिहायचे. एवढीच हो खबरदारी हो मुलांना घ्यायला सांगायची. पण मुलं जर खेळत असतील, कुठल्याही खेळामध्ये असतील, तर त्यांना अवश्य, मी जसं म्हटलं, त्यांना नेमून द्या ना की तू एवढेच चॅप्टर कर, म्हणजे तुला एवढे मार्क मिळतील, तुला खेळायला आवडतं ना. काही काही मुलं तर आपल्याकडे अशी पण आहेत की जी ज्यांना म्हणजे जे प्रोफेशनल स्पोर्ट्स मध्ये आहेत. आता आपण इथे बॅडमिंटन आहे, आपल्याकडे हो बॅडमिंटन हा क्रिकेटच्या खालोखाल असलेला फेवरेट स्पोर्ट आहे, आणि अनेक मुलं हो त्यांना करिअरच करायचंय बॅडमिंटन मध्ये. मग हो ठीक आहे हो ना, तुम्ही त्यांना काय सांगा, बघ मी तुला एवढं नेमून देते, इंग्रजीचं तू एवढाच अभ्यास कर की तुला एवढे मार्क मिळतील, सायन्सचं एवढंच कर. म्हणजे आपण बरं, त्यावेळी मग बॅडमिंटनला जाताना त्यांचा वेळ वाचेल तर आपण त्यांना सोडायला जावं. आपण नोकरी करत असलो तर एखादी बाई किंवा एखादा गडी ठेवावा त्यांना सोडायला. आजी आजोबा असतील तर त्यांनी जबाबदारी घ्यावी. रिक्षावाले काका कोणी येत असतील तर रिक्षावाले काका ठेवावे की त्यांना, म्हणजे त्यांचा जाण्या येण्याचा वेळ वाचेल. पण नक्कीच. संन्यास नाही. मुलांनी 10वी आणि 12वी मध्ये फक्त फरक काय आहे की आतापर्यंत प्रत्येक युनिट टेस्ट मधलं तेवढंच अभ्यास करायची त्यांना सवय असते. पण आता त्यांना आता बघा, आपण केलेली आहे की आता समजा आपण मुलांना सांगितलं की तुम्ही बाहेर जा पण तुम्ही कुठे स्वतःला इजा पोचवू नका. असं करताना मुलं म्हणाली कुठे जाऊ, मित्र पण कोणी येत नाही खेळायला, मी कोणाबरोबर खेळू. तर तुम्ही असे बोर्ड गेम्स घरी आणून एक आपण म्हणतो ना आपला व्यापार असायचा, हा लुडो आहे, सापशिडी आहे, त्याच्याबरोबर एक स्कॉटलंड यार्ड म्हणून एक खूप सुंदर गेम येतो हल्ली, सिक्वेन्स म्हणून गेम पत्त्यांचा खूप प्रसिद्ध झालेला आहे. अशा पद्धतीचे खेळ तुम्ही मुलांची खेळू शकता. हे बघा, खेळांमधनं पण मुलांची कॉग्निटिव्ह स्किल्स, विचार करण्याची पद्धत, ह्याच्याकडे कुठले पत्ते असतील, त्याच्याकडे कुठले, ते स्टॅटिस्टिक्सच नाही का हे, म्हणजे गणिताचाच बरोबर एक प्रकार बरोबर. झाला, ते मनातनं स्टॅटिस्टिक्स लावतायत. किंवा चेस खेळत असताना आता हा काय मूव्ह करणार आहे, म्हणजे तर्क करतायत, म्हणजे त्यांची कॉग्निटिव्ह स्किल्स वाढतायत. म्हणजे खेळामधनं पण मुलं काहीतरी शिकतायत, असं नाही की शिकत नाहीयेत. तर त्याच खेळाचा वापर तुम्ही त्यांची बुद्धी वाढवण्यासाठी करा ना. दुसरी बरोबर गोष्ट म्हणजे बरोबर. काय, टाइम मॅनेज करा. हम्म जरी तुम्ही नोकरी करत असाल, तुमच्या तुमच्या घरातली इतर लोकांची मदत घेऊन तुम्ही मुलांचा टाइम असा मॅनेज करा की त्यांना या सगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा वेळ मिळतो, आणि मिळायला पाहिजे, आपल्याला मिळायचा. आपण लहान असताना रात्र रात्र जागून अभ्यास नाही करायचो, आणि बरोबर आपला बरोबर. अभ्यास यांच्यापेक्षा खूप कठीण होता. बरोबर. नियती मॅम, आणखीन एक मला प्रश्न विचारायचा आहे की यालाच धरून 10वी-12वीच्या बोर्डच्या वर्षी आई वडील साधारण स्वतःच्या सुट्ट्यांचं मॅनेजमेंट करतात. मग एक महिना आई घरी राहते, एक महिना बाबा घरी राहतात. आणि हल्ली मुलांचं काय आहे, मुलांना एकटं राहायची सवय झालेली असते, त्यांना कोणाचं बंधन नको असतं. सो आई बाबा घरी राहिल्यानंतर सुद्धा ते थोडेसे डिस्टर्ब होतात, त्यांना कोणी नको असतं. तर काय सांगाल की त्यांना असं वाटतं की अरे आई बाबा आपल्या डोक्यावरती बसलेत की काय, म्हणजे पुन्हा त्यांच्यावरती ते बंधन येणार. तर अशा आई वडिलांना, पालकांना काय सांगाल तुम्ही? पालकांनी ना बोलण्याची भाषा बदलायला पाहिजे. आता मी जसं म्हटलं, तुमची मुलं तुमच्या परोक्ष तुमच्या पासून चोरून सुद्धा गोष्टी करतील. आपण आता एक स्लाइड बघितली की पांगरुळ घर खाली फोनच्या वरती पण मुलं हो. तुम्हाला न सांगता बसू शकतात. मला एक खूप चांगली गोष्ट आठवली. विलियम डॅरलिम्पल म्हणून एक लेखक आहे, जो आहे ऍक्च्युली ब्रिटिश, पण त्यांनी आता भारतीय नागरिकत्व स्वीकारलंय. तो भारताच्या अतिशय प्रेमात आहे, आणि त्याची 2 पुस्तकं पहिली खूप प्रसिद्ध झाली, द लास्ट मोगल्स आणि व्हाईट मोगल्स म्हणून. तर व्हाईट मोगल्सचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी एका बाईचं वर्णन केलेलं आहे की ती हैदराबादच्या कुठल्या तरी एका, म्हणजे ते निजाम आणि त्याचे जे मुलगे वगैरे असायचे त्याच्या एकाची मुलगी, ती डबल पडद्यामध्ये असायची. डबल पडदा म्हणजे एक टीप ते पूर्ण ते घातलेलं, आणि तिच्या वाटोळ्या, तिच्या दाशा हे दुसरा पडदा. अच्छा. 14 वर्षाची मुलगी डबल पडद्यामध्ये गरोदर राहिली. कशी राहिली? म्हणजे तुमच्या परोक्ष मुलं काही पण करतात. बरोबर बरोबर. तर म्हणजे त्यावेळेचं हे उदाहरण झालं. आता तुम्हाला न सांगता मुलं काही पण करू शकतात. मग जर तुम्ही तुमच्या बोलण्याची पद्धत सुधारली, तुम्ही त्यांना छानपैकी अंडरस्टँडिंगनी अमुक कर, असं कर, हा वेळ घे, अमुक कर असं सांगितलं तर ती तुमच्यापासून लपवून ठेवणार नाही. आणि मग तुम्ही जेव्हा आता जे तुम्ही म्हणालात, जर आई घरी राहिली
तर मुलांना ती हवी हवीशी वाटेल. म्हणजे हम्म. आईने असं सांगितलं, आता बघा फॉर एक्झाम्पल सगळ्या मुलांना भेळपुरी किंवा दही वडे वगैरे असे प्रकार आवडतात. आईने हम्म. सांगितलं की मी आता घरी राहणार आहे, 1 महिना तुझा अभ्यास बघायला आणि छान छान करून वाढणार. तुला मस्त आवडतं ना भेळपुरी, आज मी भेळपुरी करणार, उद्या काय मी छोले भटुरे करणार. म्हणजे मी तुझा अभ्यास बघायला आहे, हे तर आहेच, पण ते हम्म. कशाला सांगायला पाहिजे, ते मुलांना माहितीच आहे आणि आपल्याला पण माहितीच आहे की आपण मुलांना अभ्यास बघायलाच राहिलेलो घरात. हम्म. हम्म. त्याच्याऐवजी जर आपण त्यांचं लक्ष तिकडे केंद्रित केलं की मी तुझ्यासाठी हम्म. छान छान खाऊ करायला राहणार आहे, तर मुलांना काय हम्म. वाटेल, आई खरंच मला खाऊ करायला राहणार आहे. कळलं ना? बरोबर म्हणजे बरोबर आपण बरोबर बरोबर. कसं, डॉक्टर लोक शुगर कोटेड टॅबलेट देतो बघा, हम्म. कडू औषध गोडा मध्ये हे करून देतो, रॅप करून. हम्म. हम्म. तसंच हम्म. आहे हे. अच्छा. नियती मॅम, आपला पुढचा प्रश्न आहे की एका पालकांनी विचारलंय की माझी मुलगी 10वीत आहे, ती अभ्यासात फार हुशार आहे, पण तिची चिडचिड फार वाढली आहे आणि तिचे हिमोग्लोबिन कमी आहे, ती जेवत नाहीये व्यवस्थित. तर आत्ताची सध्याची परिस्थिती तर तुम्हाला माहितीच आहे की मुलांना ही भाजी नको, ती भाजी नको, सगळं चटपटीत बाहेरचं खाणं पाहिजे. तर काय सांगाल तुम्ही याबद्दल? हो, तर तिची चिडचिड ते हेमोग्लोबिन कमी असल्यामुळे आहे. त्याचबरोबर हम्म. त्या मुलीला पोटामध्ये कृमी असते, तर हम्म. कृमींचं औषध असतं, तर ते अल्बेंडेझॉल म्हणून येतं, बाजारात मिळतं. पण ते तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने त्या मुलीचं वजन घेऊ दे डॉक्टरना. म्हणजे ते हम्म. अल्बेंडेझॉल कसं आहे, अल्बेंडेझॉल, अल्बेंडेझॉल प्लस, हम्म. +12 अशी वेगळी वेगळी कृमींची औषधं येतात. तर त्यामुळे ती कृमींची औषधं मुलांना कुठलं द्यायचं, काय हम्म. द्यायचं हे ठरवू दे डॉक्टरना, ते द्यायचं, त्याच्याने हम्म. हेमोग्लोबिन हम्म. वाढेल. आता आपण बघतोय हम्म. की हे आम्ही पदार्थ दाखवलेत, तर आता मुलांना चटपटीत पण आवडत असेल तर आता आपण म्हणतो हम्म. सेवपुरी त्यांना आवडते. तर सेवपुरीमध्ये फक्त बटाटा कांदा असतो, म्हणजे न्यूट्रिशियस काही नसतं. पण त्याच्यात हम्म. समजा आपण मोड आलेली मूग वाफवून घातली, तर मोड आलेली हम्म. मूग वाफवून घातले तर ते थोडस त्याचं न्यूट्रिशन वाढेल. किंवा आता हम्म. सँडविचेस त्यांना आवडतात, तर बाहेरच्या सारखीच पण चीज आहे, पनीर आहे, ह्याच्यात त्यांना हम्म. प्रोटीन मिळू शकतात. मग हम्म. ते घातलं. दूध प्लेन आवडत नसेल तर थोडस त्याच्यात केशर घातलं, किंवा एखादा मिल्कशेक केला. गोड फळं हम्म. असतात, म्हणजे आंबा आहे हम्म. किंवा आपलं केळं आहे, या हम्म. सगळ्यांचे मिल्कशेक चालतात मुलांना आपण दिलेले. तर हम्म. तसं हम्म. आपण सीताफळ आहे त्याचा मिल्कशेक करून दिला तर मुलांना. आणि बरं, मुलांनी मागेपर्यंत कशाला वाट बघायची? तुम्हाला माहितीये की हम्म. आता सकाळी दुपारी जेवलं मूल समजा 1 वाजता, आणि हम्म. त्याच्यानंतर एक जरा वेळ जरा इकडे तिकडे करून मग 2 वाजल्यापासून अभ्यासाला बसले 5 वाजेपर्यंत. हम्म. 5 वाजता तुम्ही स्वतःहून जाऊन एक सीताफळ मिल्कशेक त्यांच्या जवळ ठेवला, हम्म. हम्म. थंडगार असा, कोणाला आवडणार नाही हो? बरोबर पटकन मूल पिईल, थँक्यू पण म्हणेल आणि बरं पण वाटेल. शुगर गेल्यामुळे परत अभ्यास करायचा उत्साह पण राहील. बरोबर बरोबर. म्हणून पहिलं म्हणजे त्यांना थोडं आपण डिस्गाईज करून द्यायला पाहिजे. अंड, हम्म. आता हम्म. अंड आहे ना, ते हम्म. अंड तुम्ही बॉईल केलं, कापलं छानपैकी, त्याच्यावरती चीजचे छोटे छोटे तुकडे घातले, आणि एखादं फळ, पायनॅपल किंवा चेरी किंवा असं काहीतरी त्याच्यावर घातलं, एक टूथपिक लावलं, आणि त्यांना सांगितलं बघ तुला स्नॅक आणून ठेवलंय. चीजमुळे त्यांना हम्म. प्रोटीन मिळेल. त्याच्याबरोबर दुधाचा, हम्म. एखादं थंड दुधाचं रोज मिल्क केलं किंवा हम्म. फालुदा सारखं केलं. काहीच नाही, आईस्क्रीम सुद्धा तुम्ही मुलांना 10वी 12वी मध्ये, मेंदू खूप वापरला जातो, त्यामुळे अशा हम्म. वेळी 5 वाजता आईस्क्रीमचा कोनच आणून ठेवलाय कॉर्नेटाचा. त्यांना ते हम्म. बघूनच आश्चर्य वाटेल की आईने कोण दिला खायला, पण ते खाऊ द्यावं. एक गोष्ट हम्म. लक्षात ठेवा पालक हो, हे हम्म. कोविड वगैरे झाल्यापासून हम्म. लोकांमध्ये थंड खाण्यासाठी एक प्रकारचं असं भीती आलेली आहे. थंड नाही खायचं, सगळं गरम खायचं, सगळं गरम खायचं. अहो, थंड हम्म. मुलं तापलेली असतात. अभ्यास म्हणजे तपश्चर्या आहे. तप म्हणजे काय? हम्म. तापणे, तापणे म्हणजे आतनं ताप, गरम. सो आपण त्याला थंड द्यायला पाहिजे, तर तो ताप, हम्म. ते थंड उष्णता अंगातली कमी होणार. म्हणून त्यांना बरोबर. थंड दूध, थंड जे काय खायला द्याल. आता समजा मी आता म्हटलं मुगाची तुम्ही पुरी, मूग घालून केली तशी, हम्म. शेव हम्म. बटाटा हम्म. पुरी सारखी, त्याच्यावर थंड दही घालून दिलं तर ते त्यांना खूप छान वाटतं, आणि त्याच्याने त्यांना हम्म. तरतरी जास्त येईल. नक्कीच एनर्जी त्यांची वाढेल आणि कम्पॅरेटिव्हली त्यांचा अभ्यास पण चांगला होईल. आणि कुठेतरी मुलांना नाही म्हटलं तरी आपण गृहीत धरतो की त्याला आपण एवढं काही करतो त्याची किंमत नाहीये, पण मुलांना या सगळ्या गोष्टीची किंमत असते की आई वडील आपल्यासाठी किती करत असतात, आपल्यालाही थोडंसं करायचं असतं. त्यांना गृहीत धरू नये की त्यांना काही किंमतच नाहीये असं.
मला विचारायचं आहे की कॉन्सन्ट्रेशन आणि कुठल्याही गोष्टीवरती फोकस जर करायचा असेल, अम, तर मुलांनी काय परिश्रम घ्यायला हवे त्याच्यासाठी? एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्या पालक हं, की 10वी आणि 12वीतल्या मुलांना पुढे काय बनायचंय हे खूप कमी मुलांना माहिती असतं की आपल्याला काय बनायचंय. हं, हं, कारण बघा एक गोष्ट, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा एवढे सगळे हे नव्हते पर्याय की आपण हे हं, करू हे करू हे करू. हं, उदाहरणार्थ तुम्हीच ट्राय करा हवं तर पालक हो ही गोष्ट, कधीही जाताना रिकामी बस किंवा रिकामी ट्रेन जेव्हा आपण चढतो तेव्हा आपण विचार करतो कुठे बसू कुठे बसू, हो की नाही? हं. पण जर भरलेली बस असेल आणि एकच सीट असेल तर आपण मुकाट्याने जाऊन त्या सीटवर बसतो. म्हणून बरोबर. त्यांना खूप चॉईस आहे. त्यामुळे त्यांना 10वी आणि 12वीच्या मुलांना खरंच कळत नाहीये की त्यांनी कुठला हे घ्यावं. तर ते त्यांना गाईड करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर गाईड कसं करायचं मी तुम्हाला इन हं, शॉर्ट हं, सांगते. तुम्ही गुगलवरती आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या तिन्ही मध्ये कुठले कुठले विषय आहेत हे बघा. हं, 11वी ते सगळे लिहून काढा, नमूद करा पूर्ण. आणि मग हं, मुलांना विचारा की ह्याच्यात सगळ्यात जास्त तुला काय आवडतं ते टिक करत जा, की तुम्हाला स्वतःला कळेल की तुमच्या मुलाचा कल कुठल्या बाजूला आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही त्यांना गाईड करू शकता की तू हा अभ्यास कर, हा जास्त कर, हा थोडा कमी केलास ह्याच्यात कमी मार्क मिळाले तरी चालतील असं. हं. नक्कीच. एकांनी आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे पालकांनी की काही काही मुलं व्यसनांच्या आहारी जात आहेत. म्हणजे 12वीतली मुलं म्हटल्या बऱ्यापैकी ती कॉलेजला जातात आणि बाहेर गेल्यानंतर संगत कशी लागते ते आपल्याला माहिती नसतं फार. आणि महागडे गॅजेट्स म्हणजे मोबाईल महागडा आपल्याकडे असणं म्हणजे ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे. किंवा कपडे चांगले चांगले असणं हे सगळ्या मुलांना आवडत असतं. आपल्या प्रत्येक गोष्टी भारी असणं असं प्रत्येक मुलाला वाटत असतं, कारण त्यांचं ते वय असतं हे सगळं करायचं. तर आपण त्यांना हँडल अशा मुलांना कसं करायचं पालकांनी? तर या बाबतीत हा गहन प्रश्न आहे खूप. त्यामुळे हं, तो विचार करताना ना ओरडून मारून हँडल नाही करायचा आहे. एक हं, लक्षात घ्या, मूल हं, आहे त्याला कुतूहल आहे. हं, सिगरेट ओढतंय कोणीतरी, ते सिगरेट ओढून काय होतं, कसं वाटतं, काय होतं. हं, किंवा हं, पालक आता हल्ली तर काय झालंय माहितीये, म्हणजे मी आज इतके वर्ष परदेशात येते, ड्युटी फ्री मध्ये हं, आज जेवढं अल्कोहोल दिसतं तेवढं पूर्वी हं, दिसायचं नाही. आपल्याकडेच हं, नाही मी सांगते. मी काही जुनी हं, पुस्तकं परदेशात म्हणजे अमेरिकेमध्येच सेट असलेली जुनी पुस्तकं काही आता वाचली. त्याच्यामध्ये त्यांनी हं, एकाने लिहिलेलं होतं की तो त्याचा त्या मुलाचा काका खूप पितो. तर तो हं, बाबा त्या आईला सांगत असतो की आपला मुलगा आहे ना तो बघतो ना की त्याचे बाबा हं, अल्कोहोलला अजिबात शिवत नाही. हं, म्हणजे तिकडे सुद्धा ही संस्कृती हल्लीच आलेली आहे खूप जास्त हं, पिण्याची. तर आपण महागडे ड्रिंक्स, महागडे, आता तुम्ही मोबाईल म्हणता, मी हं, बघितलंय हं, मोठ्या मोठ्या शाळांमध्ये पेन्सिलीवरनं कॉम्पिटिशन चालू होते. तुझी पेन्सिल किती रुपयाची, माझी पेन्सिल किती रुपयाची. हं, त्याच्याऐवजी मुलांना हे शिकवा, हस्ताक्षर अगदी स्वस्तातल्या पेन्सिलीने पण हस्ताक्षर काय आहे, पेन्सिलचे एम काय आहे, हस्ताक्षर. तर हं, हं, प्रत्येक गोष्टीमध्ये एम शिकवा मुलांना. म्हणजे आता हं, मी हं, जसं म्हटलं सिगारेट आहे, सिगारेट म्हणजे काय आहे हे मुलांना हं, कुतूहल आहे. तर त्यांना काय करा, त्यांना म्हणावं तुला, मला माहितीये की तू मुलगा आहे, समजा मुलगा आहे, मुलगी आली, मुली पण राजरोज सिगरेट ओढतात. हं, तर तुला सिगरेट ओढावीशी वाटणार, पण ती तू हं, एकट्याने ओढायच्या ऐवजी आपण घरी घेऊन येऊया. मला पण हं, अनुभव घ्यायला आवडेल आणि ती काय असते सिगरेट ओढून काय आपल्याला वाटतं, सगळ्यांनी हं, आपण मिळून अनुभव घेऊया. हं, म्हणजे तुला कळेल. मग त्या हं, सिगरेटच्या पॅकेटवरती आजकाल लिहिलेलं असतं इंजुरियस टू हेल्थ. हं, मग आपल्याला गुगलमध्ये अनेक पिक्चर ओरल कॅन्सरचे मिळतात, ते त्यांना दाखवावे की त्यांनी असं हं, असं होतं. म्हणून गव्हर्नमेंट सांगतं की प्यायची नाही. आता तुमची मुलगी असेल तर हं, एक हं. गोष्ट तिला तुम्ही सांगायला पाहिजे की प्रत्येक मुलगा आणि मुलगी हे दोन वेगळे घटक आहेत देवानी निर्माण केलेले. बरोबर. त्याच्यामध्ये मुलींना 15 ते 16 हॉर्मोनशी झटावं लागतं आणि मुलगांना फक्त हं, 3 हॉर्मोन मेन असतात ज्यांच्याशी झटावं लागतं. त्यामुळे हं, आपण नेहमी सांगतो मुलींना की तुम्ही जरा अल्कोहोल कमी घ्या, कारण त्यांच्या शरीरावर त्याचा इफेक्ट होतो. आता हं, तर
एक डॉक्टर जोनाथन हाईट म्हणून आहेत अमेरिकेला, हम्म. त्यांचा रिसर्चच सोशल मीडियाच्या म्हणजे फोन टॅब ह्याच्यावर आहे. त्यांनी असं सांगितलंय की हे फेसबुक किंवा इंस्टाग्राम याचा इफेक्ट मुलींवर जास्त होतो आणि मुलांवर कमी हम्म. होतो. कारण मुलींची अच्छा. बघा ना टेंडन्सी, आपली बायका आपण बोलतो हम्म. वेगळ्या पद्धतीने, मुलगे बोलतात हम्म. वेगळ्या पद्धतीने, त्यामुळे त्यांना ते बरोबर. झालं सोडलं ते मुली त्याचा विचार करत बसेल, हा असं मला का बोलला, ती असं मला का बोलली, म्हणजे ते ते हम्म. इन्सिडेंट संपल्यानंतर सुद्धा त्यांच्या आयुष्यात ते चालू असतं. म्हणून हम्म. ह्या बाबतीत मुलगे आणि मुलगी यांच्यात फरक आहे. तो फरक पालकांनी, स्पेशली आईनी मुलांना बसवून सांगायला पाहिजे. दुसरी गोष्ट, एक अच्छा. महत्वाचा हम्म. मुद्दा हम्म. असा की हम्म. पालक जे सांगतात ते मुलांना पटेलच असं नाही. म्हणजे आईनी अगदी हम्म. छानपैकी सांगितलं मुलाला की चल आपण हम्म. सिगरेट आपण ओढूया, मी तुला सांगते, तरी पण एक भीती असते की व्यसन लागेल. मग प्रत्येक हम्म. तुम्ही जे कोण ऐकताय तुमचे कोण ना कोणतरी फॅमिली डॉक्टर असणारच, किंवा हम्म. माझ्यासारखी कोणतरी लेडी डॉक्टर असतील, त्यांच्याकडे हम्म. तुमच्या मुलांना घेऊन जा आणि त्यांना हम्म. समजावून सांगायला सांगा की हे अल्कोहॉल, सिगरेट ह्याचा शरीरावर आपल्या काय काय परिणाम होतो. आता हम्म. ओरल कॅन्सर तर आपण बघतोच, पण हो. हो. त्याच्याबरोबरच लंग्सचे कॅन्सर, पोटाचे कॅन्सरचे फोटो मिळतात. हे फोटो तुम्ही मुलांना दाखवा, म्हणजे तुम्हाला ते बरोबर, म्हणजे त्यांना ते तुम्हाला सांगता येईल. नक्कीच, नक्कीच. मी आपल्या मित्रमैत्रिणींना, जे आपले पालक हा वेबिनार बघतात, त्यांना एक विनंती करते की आपले काही प्रश्न असतील तर ते चॅट बॉक्समध्ये नक्की पाठवा. त्या प्रश्नांचा आम्ही जरूर आपल्या या वेबिनारमध्ये समावेश करून घेऊ. नियती मॅम, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की कधी कधी काय होतं की आपल्या घरामध्ये पाहुणे येतात कुठल्याही निमित्ताने, आणि आपल्या घरात 10वीचा किंवा 12वीचा स्टुडंट असतं किंवा आपली मुलं असतात, तेव्हा न कळत असं आई वडिलांना काही त्यांचा जाणून बुजून अपमान करायचा नसतो, पण न कळत पाहुणे विचारतात, मग तुझा अभ्यास कसा चाललाय रे? मग चुकून जर तो अभ्यास ठीक करत नसेल तर आई वडिलांच्या तोंडातून जातं, हा कसला अभ्यास करतोय, किंवा जे काही असेल ते. तेव्हा मुलांना थोडंसं अपमानास्पद वाटतं आणि त्यांना असं वाटायला लागतं की अरे आपण किती करतोय तरी हे खुशच नाहीयेत. तर अशा पालकांना तुम्ही काय सांगाल? एक ना, प्रत्येक पालकांनी म्हणजे पहिल्यांदा नवरा बायकोनी बसून एक हं. ठरवायला पाहिजे हं. की पाहुणे आल्यानंतर आपण मुलांना कशा पद्धतीने बोलणार आहोत. हं. हं. आपण त्यांच्याबद्दल इमेज, आपणच इमेज क्रिएट करतो त्यामुळे. हं. आणि हं. अनेक वेळा मी बघितलंय, माझ्या अनेक मैत्रिणी अशा होत्या की त्यांना असं दाखवायला आवडायचं की माझं मुलं अभ्यासच करत नाही आणि मग त्याला एवढे चांगले मार्क मिळतात, अशी पण काही हं. हं. पालकांची वृत्ती हं. असते. हं. पण तुम्ही पहिल्यांदा दोघांनी बसून, नवरा बायकोनी बसून ठरवायचंय की कोणी आलं आणि विचारलं अभ्यास, तर त्यांना सांगायचं की हो, जसा इतर मुलं करतात त्याप्रमाणे चाललाय त्याचा आपला अभ्यास, आणि तो हं. तेवढा सक्षम आहे आणि ती किंवा तो एकदम मॅच्युअर आहे आणि ती तिचं हं. मॅनेज करते, मध्ये काही लागलं तर मला विचारते. हे हं. हं. तुमचं दोघांचं जेव्हा तुम्ही नक्की केलं की आपण हे असं सांगणार आहोत, की तुमच्या पाल्याला बोलवा आणि त्यांना पण समजावून सांगा की आता आपल्याकडे पाहुणे कोणी आले आणि विचारलं, तर मी त्यांना हं. असं उत्तर देणार, ते हं. तुझ्या हं. अ, हिताचं किंवा तुझ्यासाठी म्हणून नाही, तर त्यांनी हं. आणखी त्याच्याबद्दल प्रश्न विचारू नयेत. मग त्याला तुला बरोबर. इंग्लिशच आवडतो का, मग सायन्सलाच जाणार का, मग इंजिनिअरिंगच करणार का, असे प्रश्न हं. हं. पुढे विचारू नयेत. म्हणून आम्ही हे बोलणार आहोत. हे आपण हं. आपल्या फॅमिलीसाठी हं. आपल्यामध्ये हा विचार करणं अतिशय आवश्यक आहे पालक म्हणून. हं. 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 की मुलांना बसून हं. पाहुणे आले की आपण, किंवा त्या दिवशीचा आपण की आपल्याकडे आता पाहुणे येणार आहेत, तर आपण असं करूया, मी पण सकाळी लवकर उठीन तुझ्या बरोबर, म्हणजे तुला कंटाळा नाही येणार, आणि मी बसीन हं. शेजारी माझं काहीतरी वाचत आणि तू अभ्यास कर, किंवा मी टेकअप करीन, किंवा हं. मी हं. तुला हं. समजावून सांगेन, म्हणजे मी तुझ्याबरोबर पार्टिसिपेट करीन, म्हणजे तुला कंटाळा येणार नाही. आणि हं. 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 पाहुणे येतील तेव्हा तू पण बाहेर ये, जरा वेळ गप्पा मार, तुला पण बरं वाटेल. किंवा हं. त्यावेळी तुला फिरायला जायचं असेल तर त्या वेळात तू थोडस फिरून ये, म्हणजे कोणी विचारणारच नाही की काय अभ्यास चालू आहे, आणि बरोबर. आम्ही सांगू बाहेर फिरायला गेला, जरा कंटाळा आलाय त्याला अभ्यास करून असं. नक्कीच. पण त्याच्यात नक्कीच. यू शुड बी ऑन द साइड ऑफ युअर चाइल्ड असं. बरोबर. नक्कीच, नक्कीच. म्हणजे मुलांना पण ते थोडीशी सिक्युअर भावना येईल त्यांच्याकडे की आई वडील आपल्याला एवढं सपोर्ट करतात, एवढे प्रोटेक्ट हा, करतात, आपणही कुठेतरी त्यांना देणं आहे आपलं सुद्धा, किंवा त्यांना अभ्यास करून दाखवणं हे आपलं काम आहे, असं मुलांची भावना होऊ शकते. नक्की. नियती मॅम, हल्ली मुलांमध्ये आपण बघतो की त्यांच्या तोंडात अगदी इझिली शिव्या येत आहेत.
हो तर काय सांगाल अशा हो. मुलांना कसं हँडल करायचं? मला तर ना म्हणजे मी नेरळला राहते युजली. तर हम्म. तिथे एक दिवशी मी वॉकला गेले होते आणि बसले होते कट्ट्यावरती, आणि ते 5 मुलं अशी तरुण होती, मोठी होती, 20-22 वर्षाची प्लस असतील. हम्म. प्रत्येक एक शब्द संपला की शिवी, दुसरा शब्द संपला की शिवी, परत शिवी शिवी, म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये शिव्याच जास्त होत्या. थोड्या हम्म. वेळाने मला राहावे ना, मी त्या मुलांना बोलावलं आणि म्हटलं की हम्म. तुम्हाला साधी भाषा अशी नाही का बोलता येत? तर ते हम्म. मध्ये असं विचारलं, तुम्हाला मराठी नाही का बोलता येत? तर हम्म. म्हणे काकी आम्ही मराठीतच बोलतोय. तर म्हटलं हम्म. मला असं वाटलं की तुम्ही शिव्यांमध्ये बोलताय, की भाषा मराठी हम्म. नाहीये. मग ते एकदम हम्म. हसायला, आणि मी पण हसायला हम्म. लागले. म्हणजे मी त्यांना असं हम्म. मला असं या गोष्टी सांगताना असं खूप हसायला आवडतं. म्हणजे त्यांना असं हम्म. वाटत नाही की आपण टोकतोय. तर बरोबर. काय आहे, हम्म. आता ही मुलं शिव्या जर देत असतील, तर हम्म. पहिली गोष्ट पालक हो, सगळ्या गोष्टी घरून चालू होतात. तुम्ही हम्म. नाही ना देते शिव्या, हे पहिल्यांदा शोधून काढा. हम्म. आजूबाजूला कोण, वर्गात कोण शिव्या देते ज्याच्यामुळे आपलं मूल शिव्या देते, हे शोधून काढा. मी सांगते सुचेताताई 2 गोष्टी. हा. हा. आपल्या उपनिषदांमध्ये असं हम्म. दिलेलं आहे की आता समजा आपण दोघी बोलतोय हम्म. आणि मी हम्म. मध्ये शिव्या द्यायला सुरुवात केली की काय हम्म. हे असे प्रश्न आले, काय फालतू प्रश्न आहेत वगैरे, आणि त्याच्यामध्ये हम्म. हम्म. माझी भाषा जरा बिघडली, तर हम्म. लोक काय, त्यांचं लक्ष कुठे जातं? बिघडलेल्या भाषेकडे जातं, बरोबर. बरोबर. मॅटरकडे राहत नाही ना. बरोबर. बरोबर. तसंच होतं, आपण जेव्हा शिव्या देतो तेव्हा लोकांचं लक्ष हम्म. शिवीकडे जातं आणि आपण काय बोलतोय हे मॅटर राहतं बाजूलाच. हम्म. हम्म. त्याच्यावरनं आजच मला एक उदाहरण कळलं की पूर्वीच्या काळी असं होतं की आपल्या हातनं जेव्हा काही आपल्या स्वतःच्या हातनं आपल्या धर्मामध्ये, धर्म म्हणजे काय, आपल्या ड्युटीज मध्ये हम्म. कुठेतरी हम्म. चूक झाली, तर आपण एक प्रकारचं प्रायश्चित्त करायचं असायचं. तर हम्म. त्याच्यावरनं त्या ग्रहस्थाने एक उदाहरण दिलं आम्हाला आज, की हम्म. ते ग्रहस्थ एका गावामध्ये राहायचे. त्यांच्या घरी गाई म्हशी वगैरे होत्या. तर त्या गाईचे पिल्लू, एका हम्म. गाईचं पिल्लू, त्याच्या गळ्यात ते आपलं दोरी असते ना बांधलेली, की हे आपलं पिल्लू आहे हम्म. म्हणून ते हम्म. आयडेंटिफिकेशनची दोरी असते, त्या दोरी सकट ते नदीमध्ये वाहून गेलं. हा. हम्म. नदीमध्ये वाहून गेलं आणि मग ते म्हणजे मेलं असणार, असं वाहून गेलं, हम्म. तर ते आपलं म्हणजे आपल्या हातनं एक हम्म. प्राण, गो हत्या तर जाऊ दे, पण प्राण हत्या झाली. हम्म. असं त्या वडिलांना इतकं प्रायश्चित्त, की म्हणे ते दोरखंड ते माझं होतं ना वासरू, हम्म. म्हणजे इट वॉज माय ड्युटी टू प्रोटेक्ट दॅट वासरू. आय डिड बरोबर. नॉट प्रोटेक्ट दॅट वासरू. हम्म. म्हणजे हम्म. माझ्या हातनं चूक झाली, मी त्या वासराला त्याचं रक्षण करायला हवं होतं, तो दोरी सुटली माझ्या हातनं किंवा माझ्या मुलांच्या हातनं किंवा कोणाच्या हातनं, मी ते प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. बरोबर. तर पूर्वीच्या काळी प्रायश्चित्त म्हणजे 21 दिवस त्या व्यक्तीने गायीच्या गोठ्यामध्येच राहायचं, हम्म. 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 त्याला जेवण तिकडेच दिलं जायचं, हम्म. आणि ते हम्म. जेवण असं काय गरम गरम पोळ्या आणून वाढल्या नाही, केलेलं गार जेवण किंवा फळं किंवा असं हे. आणि हम्म. तो माणूस जर बाहेर पडला काही कारणाने, म्हणजे प्रातर्विधी करायला किंवा असं कुठे बाहेर पडला, तर त्यांनी तोंडामध्ये 2 वाळलेल्या गवताच्या काड्या घेऊन जायचं असायचं अच्छा. सगळ्या लोकांच्या समोर, की म्हणजे त्यांना ते दिसलं की ते म्हणायचे ह्याच्यातनं गोहत्या किंवा ह्याच्यातनं हत्या घडलेली आहे. अच्छा. किती म्हणजे म्हणजे मला काय सांगायचंय, हे हम्म. प्रायश्चित्त असेल नसेल हा विषय नाहीये. हम्म. विषय हम्म. हा हम्म. आहे की तो हम्म. माणूस ती जबाबदारी घेतोय. बरोबर. 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 तशी आपल्या प्रत्येक कर्माची, आपण जे काही वागतो, जे काय बोलतो, जे काय, ते पालक तुम्ही आहात ना. म्हणजे हम्म. तुम्ही हम्म. हम्म. मुलांचे आई वडील आहात, तुम्ही एक पिढी घडवताय. तर हम्म. हम्म. तुमची ती जबाबदारी, ती नक्कीच. जबाबदारी नक्की. पेला. त्याच्यासाठी आपली भाषा शुद्ध करा. आपण जर सिगरेट, तंबाखू, दारू जास्त घेत असू तर ती कमी करा. मुलांना आपली भाषा अशुद्ध असेल तर मुलांना सांगा, माझी भाषा तू शुद्ध कर, मी चुकत असेल तिथे तू मला सांग. त्यांना बरोबर. जबाबदारी द्या. म्हणजे आपली जबाबदारी आपण घ्यायला शिकायला पाहिजे कुठेतरी. नक्कीच नियती मॅम. नियती मॅम, आणि कधी कधी काय होतं, प्रत्येक मुलाच्या हातात आता शाळेपासूनच मोबाईल आलेला आहे. हो मुलगा अभ्यास करून करून थोडासा कंटाळला की तो मध्ये ब्रेक घेतो, आणि ब्रेक म्हणजे मुलांचा ब्रेक, हल्लीच्या हो मुलांचा ब्रेक म्हणजे खाली खेळणं वगैरे असं काही नाहीये. मोबाईल घेणं आणि त्याच्यावरती कार्टून आणि त्यांना जे आवडतंय ते हे बघत बसणं.
हा कधी कधी ब्रेक मग 15 मिनिटाचा असतो, कधी कधी अर्ध्या तासाचा, कधी कधी 1 तासाचा. मग आई वडिलांचा जीव वर खाली होत असतो, अरे किती वेळ हा टाइमपास करतोय. मग पुन्हा त्याला त्या ब्रेक मधून पुन्हा अभ्यासाच्या स्थितीत आणण्यासाठी आई वडिलांनी काय कष्ट घ्यायला पाहिजेत, काय करायचं? ह्याला ना विशेष कष्ट नाही आहेत. आपल्या घरी अनेक मोबाईल आहेत, त्याच्यात आपण हा. अलार्म लावावे. 10 मिनिटाचा दुसऱ्या मोबाईलमध्ये, 20 मिनिटाचा तिसऱ्या मोबाईलमध्ये, अर्ध्या तासाचा, म्हणजे ते सारखे सारखे अलार्म वाजत राहतील, त्याच्या आजूबाजूलाच हम्म. वाजत राहतील. आणि हा. मुख्य म्हणजे मुलांना असं सांगावं की आता तू अभ्यास करूनच उठलेली आहेस किंवा उठलेला हम्म. आहेस, म्हणजे हम्म. आता तू डोळ्यांनाच ताप देऊन उठलेला आहेस. तर हम्म. आता थोडा वेळ इन्स्टेड ऑफ द मोबाईल तू मित्रांशी बोल फोनवर, किंवा आपण गप्पा मारू, किंवा चल मी बोर्ड गेम काढते आपण खेळू, हम्म. असं काहीतरी हम्म. त्याला पर्याय शोधा जरा थोडेसे. अच्छा. आणि मग मधनं मधनं ते खेळता खेळता मोबाईल बघू दे आणि तिथे एक अलार्म लावा की आता 10-15 मिनिटं झालीत. किंवा जसं मी म्हटलं, थंड काहीतरी प्यायला द्या, खायला द्या, हम्म. त्यांच्याशी काहीतरी हम्म. धुडगूस घाला थोडा वेळ, असं वेगळ्या हम्म. पद्धतीने त्यांना म्हणावं. डोळ्यांनाच ताण आता, आणि परत डोळ्यांनाच ताण तर प्रॉब्लेम होणार ना तुम्हाला असं. बरोबर, बरोबर. नियती मॅम, आणि मला सांगा की बोर्ड एक्झाम मध्ये मुलं फार अभ्यास काही काही करत असतात. नेमकी मुलांना अभ्यास करण्याची वेळ कोणती चांगली? काही काही म्हणतात की पहाटे उठून अभ्यास छान होतो, काही काही जण म्हणतात की रात्री सगळी शांतता असते, तर शांत म्हणजे त्या शांततेत अभ्यास चांगला होतो. काही काही मुलांना दिवसभर अभ्यास करायला आवडतो आणि मग रात्री थोडंसं काही मोबाईल बघून, टीव्ही बघून मग ते झोपी जातात. तर नेमकी अभ्यासाची चांगली वेळ ही मुलांसाठी कोणती असते? अभ्यासाची नेहमीच चांगली वेळ सकाळची वेळ असते. हं. त्याचं हं. कारण असं की आपण सकाळी उठतो ना जेव्हा, तेव्हा जर आपण सकाळी उठल्याबरोबर म्हणजे ब्राह्म मुहूर्ताला जर आपण उठलो हं. लवकर, तर आपल्या सर्क्युलेशन मध्ये बॉडी आयर्न आणि कॅल्शियम सोडते. पण हं. त्याच्यासाठी आपण जाग असायला पाहिजे. आपण झोपलेलं असेल तर ती प्रक्रिया होत नाही. हं. म्हणजे आपण जाग असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रात्री 10:30 पासून आपल्या शरीरामध्ये होर्मोन्स सोडले जातात, अँड्रोजेन्स ज्याला हं. म्हणतात. हं. म्हणजे हं. ज्याच्यामुळे आपलं स्त्रीत्व किंवा पुरुषत्व राखलं जातं त्यांना हो. अँड्रोजेन्स म्हणतात. हं. पण हं. ती हं. अँड्रोजेन्स सर्क्युलेट होण्यासाठी आपण झोपलेलं असलं पाहिजे. आपण हं. जागा हं. असलो तर ती अँड्रोजेन्स सर्क्युलेट होत नाही. म्हणून आपण हं. सकाळी उठतो तेव्हा आपण तरतरीत असतो. तर आत्ताच हां. मी सुरुवातीलाच सांगितलं, रोम एका दिवसात बांधलं गेलं नाही. हं. त्याचप्रमाणे आपण आज हे सगळं बोलतोय त्याचे हं. सगळ्याचे इफेक्ट्स लगेच तुम्हाला दिसणार नाही. पण हं. तुम्ही हं. हे सगळे टिप्स जे मी दिले ते जर तुम्ही वारंवार फॉलो केले तर यश हं. मात्र नक्की तुम्हाला मिळेल. तुमची मुलं सोशल मीडियापासून लांब राहतील. नुसती हं. लांब राहतील असं नाही, त्यांना वेळेचं संगोपन करायला शिकतील, खेळांमध्ये वेळ घालवतील, बोर्ड गेम्स हं. खेळतील, तुमच्याशी हं. त्यांचा संवाद जास्त चांगला राहील, आणि मेन म्हणजे त्यांना मार्क सुद्धा चांगले मिळतील. त्यामुळे नेहमी नक्कीच. लक्षात घ्या, सकाळी लवकर उठणं ह्याच्यासारखा सारखी चांगली सवय नाही. आता ही नक्कीच. सवय लावायची कशी? आता मुलं हं. हं. समजा 8 आणि 9 ला उठतात, तर त्यांना सकाळी 6 ला ब्राह्ममुहूर्त सोडा, 5 ला सोडा, 6 ला तरी कसं उठायचं? हं. तर हं. दररोज 15-15 मिनिटं त्यांना लवकर उठवायचं. हं. हळूहळू करत करत त्यांच्या न लक्षात येता ती मुलं 6 ला उठलेली असतील आणि आपसुकच 10-10:30 ती झोपतील. पण टाइम मॅनेजमेंट मात्र तुमच्या हातात आहे. तुम्ही जर नक्कीच. वेळेचं दिरंगाई करत बसलात, तुम्ही जर अळमटळम आरामात सगळे असलात, तर मग मुलं पण आरामात राहतील. तसं नाही होता कामा. तुम्ही पण आपला एक टाइम मॅनेजमेंट वरती खूप सुंदर आम्ही गायडन्स दिला होता. तर हं. त्याच्यावरती पण आम्हाला इतका सुंदर फीडबॅक आला होता की आम्ही इतकं आमचं वेळेचं संगोपन इतकं सुंदर होतं आणि एवढी हं. कामं आमची एवढ्याशा वेळात होतात. हे आपणच मुलांना शिकवायला पाहिजे ना. नक्कीच. याला जोडूनच नियती मॅम, एक छोटा प्रश्न मनात येतो की मुलं जागरण करण्यासाठी किंवा आपण तरतरीत राहण्यासाठी चहा कॉफीचा खूप उपयोग करतात, तर याबद्दल काय सांगाल? हे याचं प्रमाण त्यांच्या या रुटीन मध्ये कसं असायला पाहिजे? ऍक्च्युली ना लहान म्हणजे 10वी-12वी पर्यंत मुलांना चहा कॉफीची सवय लावणं हेच चुकीचं आहे. हं. हं. 12वी नंतर प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये वगैरे गेली की त्यांनी चहा कॉफी घेतली तर चालेल. पण कॅफिन जे आहे ते खूप त्याचे आपल्या मेंदूवरती पण खूप वाईट परिणाम होतात. हं. तर हळूहळू वीन करा. आता मी जसं सांगितलं ना, तुम्ही मुलांना आईस्क्रीम आणून दिलं, कॉर्नेटोचा कोण, कॉफी कशाला मागेल? असं हं. काहीतरी करा, मिल्कशेक द्या, फलुदा द्या, म्हणजे मुलांना हं. त्याच्यापासून आपण परावर्तित हळूहळू करू शकतो. तर त्यांना ती हं. सवय लावू नका ऍज फार एज पॉसिबल चहा कॉफीची. आता जर नक्कीच. लागलेली असेल तर अशी अशी बदला.
की आता चहा नक्कीच. द्यायची वेळ झाली ना तर त्यावेळी आईस्क्रीम आणून द्या. विसरूनच जाईल मूल की चहा पाहिजे म्हणून. नक्कीच नक्कीच. नियती मॅम, मी एक या चर्चेच्या शेवटी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारते की मुलं ही फार प्रेशर खाली असतात. एक तर शाळेचं प्रेशर, एक आई वडिलांचं प्रेशर, एक स्वतःचं प्रेशर की एवढ्या कॉम्पिटिशनच्या प्रवाहामध्ये आपल्याला टिकायचं आहे, हव्या त्या शाखेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे, हवं ते कॉलेज आपल्याला मिळवायचं आहे. त्यामुळे त्या कॉम्पिटिशनच्या जगात तर आपल्याला राहायचं आहे. पण काही काही मुलांच्या बाबतीमध्ये थोडीशी मुलं डिप्रेशनकडे या प्रेशरमुळे जायला लागतात. तर पालकांनी आपल्या मुलामधले चेंजेस काहीतरी वेगळे आहेत, मूल काहीतरी वेगळ्या दिशेने जात आहे, डिप्रेशनकडे जात आहे, हे कसं ओळखायचं, काय सांगाल? खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा. हे बघा, मूल जर सारखं सारखं झोपत असेल हं, आणि काही कुठलीही गोष्ट, कसं आहे, दोन प्रकारची डिप्रेशन असतात. मुली हं, रडतात आणि हं, मुलगी चिडचिडतात, हं, रागावतात, ओरडतात, त्यांची रिॲक्शन, तर ते समजायचं की डिप्रेशन आहे. हं, दुसरं म्हणजे त्यांच्या ती शाळेत गेलेली असताना तुम्ही जर वह्या तपासल्या तर वह्यांमध्ये काहीतरी लिहिलेलं कधी कधी सापडू शकतं आपल्याला, की ज्याच्यातनं आपल्याला कळू शकतं. मुख्य हं, म्हणजे मुलं झोपून नंतर करते अभ्यास, आत्ता नको, किंवा शाळेत जायला नको म्हणायला लागतील, मला नाही जायचं आज, मला पोटातच खूप दुखतंय, किंवा खोकला काढतील, मला खूपच खोकला झालाय. ही लक्षणं जर दिसायला लागली तर असं समजायचं की मुलांना डिप्रेशन आलंय. पण मागे मी हं, जसं आता सुरुवातीला सांगितलं, घरामध्ये हसरं खेळतं वातावरण ठेवा. हं, अनेक फॅमिलीज आपल्या जे ह्याच्यामध्ये त्या जॉईंट फॅमिलीज आहेत, तर हं, त्याच्यामुळे हं, मोठी माणसं असतात, ती पण मुलांना बोलतात, पालक पण बोलतात, तर एकाने ठरवायचं की एक आई किंवा बाबांनी मुलांना बोलायचं, बाकी हं, सगळ्यांनी हसण्यापरी त्यांना जोक सांगायचे, कोणी त्यांना गोष्ट वाचून दाखवायची. असं घरामध्ये ना तुम्ही हसरं खेळतं वातावरण ठेवायलाच पाहिजे, काही झालं तरी. तरच मुलं कुठेतरी पुढे जातील, मार्कांमध्ये नाही, यशस्वी त्यांना पाहिजे तिकडे जातील. नक्कीच. नियती मॅम, खरं तर खूप छान तुम्ही असं मार्गदर्शन केले, पण या चर्चेच्या शेवटी आपल्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काय तुम्ही संदेश द्याल? पालकांना एकच सांगेन की तुमचं मूल आहे ना, ते आईनी 9 महिने त्याला पोटामध्ये अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ठेवून त्याला जन्म दिलेला आहे. त्याला म्हणजे मला म्हणायचं, तिला, त्याला, कोण तुमचं पाल्य जे हं, आहे त्यांचं पुढचं आयुष्य हे आपलं गोल्ड मेडल नाही. त्यांनी त्यांची गोल्ड मेडल्स मिळवायचे आणि आपण त्यांना ती मिळवायला मदत करायची. हं, मुलांनी आपलं करायचं नाहीये, आपण मुलांचं करायचंय, कायम करायचंय. आणि मुलं ना सर्टिफिकेट अशी देतात ना, मधनं कधी आपल्याला कळणार नाही अशी सर्टिफिकेट देतात. ती सर्टिफिकेट बोलताना जी असतात ती आपण लक्षात ठेवायची असतात. ती अशी आपल्याला, जेव्हा आपण कधी आपलं मन उदास असेल तेव्हा त्यांनी त्या मुलांनी दिलेली ती पोच पावती आपल्याला आठवते आणि मग आपल्याला आपलं मन खूप प्रसन्न करते. तर हे पालकत्व काय आहे ना, तो मूळ मुद्दा घ्या. मुलाचे मार्क हे पालकत्व नाहीये. मुलांनी आपल्या शिवाय जगामध्ये यशस्वीरित्या कसं जगायचं हे शिकवणं, हे आपलं पालकत्व आहे. हे पालक हो तुम्ही समजा. तर मला आज पण त्या पालकांनी फोटो पाठवले की आम्ही वाचायला लागलो, तर तुम्ही वाचायला लागाल, तुमची मुलं सोशल मीडियापासून लांब होतील. तुम्ही आम्हाला कळवा, कमेंट करा, युट्यूब मधनं कळवा, ग्रुप मधनं कळवा. तर आमच्यासारखी आनंदी आणि खुश दुसरं कोणी असणार नाही. तर हे सगळे टिप्स मी सांगितलेले फॉलो करा. एका दिवसात नाही होणार, एका महिन्यात नाही होणार, 2-3 महिने लागतील. पण 2-3 महिन्यानंतर तुम्हाला यश दिसायला लागेल, कळायला लागेल फरक मुलांमध्ये झालेला. तो आम्हाला तुम्ही अवश्य कळवा. नक्कीच नियती मॅम, डॉक्टर नियती चितालिया, आज तुम्ही इथे या वेबिनारमध्ये सामील झालात आणि आपल्या श्रोत्यांना खूप महत्वाच्या अशा टिप्स दिल्या, खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. त्यांच्या सगळ्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.